माशा लागे आमिष, इंग्लिशमध्ये याला BAIT बेट म्हणतात. आमिष, टेम्पटेशन, प्रलोभन. पण माशाला कळत नाही, आपल्याला माणसाला कळतं ना. असं पुढचा मुद्दा आहे, ते बघूया. देखे गळा लागे लाविता आमिष, मासा भुले त्यास जैशा रीती. तिथे आता पुढचं, जसा मासा तिथे जातोच जातो, तैसी इंद्रियांची विषय लालसा, सुखाची दुराशा दावी जीवा. सुखाची दुराशा, आशा आहे ती इतकी आहे, संपतच नाही. सुख मिळेल, आता पुढे सुख मिळेल, आता नाही पुढच्या महिन्यात सुख मिळेल, चला हे जमलं नाही पुढच्या ह्याच्यात, आपली सुखाची आशाच असते. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, न कळे माशा ते झाकला तो गळ. माशाला कळत नाही हो, तो गळ झाकलेला आहे. करी जो केवळ प्राणघात, त्या माशाचा पण प्राणघात करतो. आपण बघितलं ना, शेवटी तो गळच गिळतो. गर आपण म्हणतात, मराठीत त्याला गळ म्हणतात. तो गळ गिळतो आणि स्वतः सापडतो. तैसी अभिलाषा प्राण्याला की भूल, घालून पाडील क्रोधाग्नीत. आता क्रोध आणि काम हे कशापासून निर्माण होतात, अर्जुन विचारतो शेवटी. सांग रे, मलाही याचा हा नेहमीचाच माझा प्रश्न आहे की काम आणि क्रोध कसे निर्माण होतात आणि त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं. आपल्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा विषय पुढे पुढे येत राहणार आहे अनेकदा, पण हे लक्षात ठेवा. म्हणून काय सांगितलं, मृगाला की जैसा घेरी तो पारधी, वधावया संधी साधोनिया, भोग सुखाची तैसीच ती स्थिती, म्हणून संगती नको त्याची. हरणारा कसा टपून बसतो, झाडामागे लपून बसतो आणि हरण आलं की बाणानं मारतो. हा एक प्रकार आहे. एरवी आपण जे 5 गुरु सांगतो, दत्तात्रेयांनी केलेले 5 नकारात्मक गुरु आहेत आणि ते आपल्या 5 इंद्रियांचे गुरु आहेत. पहिल्यांदा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे विषय आहेत. इंद्रिय कशी आहेत, शब्दाचं इंद्रिय कान आहे, रूपाचं इंद्रिय डोळे आहेत, स्पर्शाचं इंद्रिय स्किन आहे, रसाचं इंद्रिय जीभ आहे आणि गंधाचं इंद्रिय नाक आहे. ही इंद्रिय आपल्याला दिसतात, इंद्रियांचे विषय. मग विषयांचे पदार्थ, मला उन्हाचं सूर, संगीत, ध्वनी. मग कोणाला याचं संगीत आवडतं, कोणाला त्या गाण्याचं गायकाचं संगीत आवडतं, हे प्रत्येकाचं बघा. खेळ, खेळ मला बघायला आवडतात. आता प्रत्येकाचा खेळ निराळा असेल, पण डोळ्यातून जे विषय आहे, रूप बघायचं, दृश्य बघायचं, समोर जे दिसतं ते पाहायचं, हे डोळ्याचं काम आहे. म्हणून आपण काय सांगितलं होतं, शब्दासाठी कोणाचं आपण उदाहरण घेतलं होतं की जो शब्द कानातून आपल्या कानावर पडतो, हरणाचं उदाहरण घेतलं होतं. हरिणाला तंतुवाद्याचा मोह असतो, लोभ असतो. म्हणजे ज्यावेळेला हरिण पुढे पळतं आहे आणि मला त्याला जिवंत पकडायचं आहे, मारायचं नाही आहे, तर मी काय करतो, व्हायोलिन किंवा काही तंतुवाद्य घेतो आणि ते वाजवत बसतो. वाजवल्यानंतर हरिण थांबतं, हा आवाज कुठून येतो ते बघतं आणि इतक्या जवळ येतं माझ्या, त्या लुब्ध होऊन, ज्याला म्हणायचं नाद लुब्ध, नाद खोळा, आणि त्यांनी पुढे असा फास टाकून ठेवलेला असतो. त्याला स्नेअर म्हणतात, SNARE, स्नेअर म्हणजे फास. आणि ते अडकलं की ते फास आपोआप अडकलं तर त्यांचे मला हरिण जिवंत सापडलं. ज्या हरिणाची गती माझ्यापेक्षा प्रचंड आहे, ते त्याच्या एका वीकनेसमुळे, वीकनेस काय की संगीत आलं, शब्द आला आणि शब्द आकाशातून येतो की ते तिथे आलं. स्पर्श, स्पर्शाला आपण उदाहरण हत्तीचं दिलं होतं. हत्तीची प्रचंड शक्ती आहे, पण हत्तीला स्पर्श सुख हवं असतं. म्हणून आपण हत्ती सांकाची हत्तीण तयार करतो आणि तिथे मोठा खड्डा खणतो. आपल्याला हा विषय माहीत आहे, तो पाला पाचोळा गवत यांनी भरून टाकतो. तिला बघितल्यानंतर हत्ती इतका स्पर्श खोळा होतो, स्पर्श वेडा होतो, स्पर्श लुब्ध, लोभ, की तो धावत जातो. एरवी हत्तीला जाणीव असते, इथे पाऊल टाकलं तर साधारणतः 10-15 मीटरमध्ये कुठे खड्डा आहे का, कुठे खोल बाजू आहे का, हे त्याला कळतं, पायानेच कळतं. नाही तर पडेल ना तो. भुसभुशीत जर जागा असेल, हत्तीचं वजन ते केवढं, आणि तिथे तो खाली पडेल, दरीत पडेल. म्हणून त्याला ते सगळं कळत असतं. आज त्याला काही कळत नाही, कारण त्याला फक्त हत्तीण दिसते. त्या हत्तीणीकडून त्याला फक्त स्पर्श सुख पाहिजे, म्हणून तो जातो आणि हत्तीणीच्या अलीकडे जो मोठा खड्डा असतो, हत्तीपेक्षा मोठा खड्डा, त्याच्यात तो पडतो आणि सापडतो. हत्तीची शक्ती केवढी आहे सांगा बरं. तरीसुद्धा हत्तीने मला स्वतः पकडून दिलेलं आहे
कारण कामवासना किंवा स्पर्श सुख हा हत्तीचा वीक पॉईंट आहे. आता स्पर्श झालं म्हणजे शब्द स्पर्श रूप. रूपाला कुठलं उदाहरण दिलेलं आहे तर तो पतंगा सकाळी बघितला ना तो किडा असतो. पावसाळ्याच्या दिवसात येतात, मे महिन्यात येतात आणि ते दिव्यात उड्या घालून मरतात. इतकं कशाला, आपले हे दिवे आहेत ना तिथे सुद्धा खाली थर पडलेला असतो मरून. पक्षी पाखड असतात, ते पंखसुद्धा ते विखरून पडतात. इतकं काय, तुला पंख दिलेले आहेत ना आणि तुला ती ज्योत आवडते ना, ज्योतीच्या प्रेमात पडलायस ना तर तू बाजूनी फिर ना, वरून खालून ज्योतीचं पूर्ण घे. पण त्याला एवढा त्याचा भोग लुब्ध होतो की तो त्याच्यात जातो आणि स्वतः जळतो आणि बऱ्याच वेळेला ज्योतीलाही विझवून टाकतो. किती झालं, त्याचा वीक पॉईंट कुठला आहे तर रूप. रूपाच्या लोभात, आपण रूपाच्या लोभात किती गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि आपण ज्याला टी व्ही म्हणतो ना तो रूपाचा लोभ आहे. आपण ज्याला टी व्ही म्हणतो तो नादलुब्ध, म्हणजे तो कानाचा आहे, ऑडिओ व्हिज्युअल म्हणतात ते. हे मी हळूहळू त्या मुद्द्याकडे येतो आहे. दत्तात्रेयाने आपल्याला सांगितलं, अरे मी कसा वाचलो त्या सगळ्या गोष्टींपासून, मी त्यांच्यापासून शिकलो, मी त्यांना शरण गेलो. शब्द स्पर्श रूप रस. रसाचं उदाहरण मासा दिलेलं आहे. गळाला जर एखादं काहीतरी लावलं, छोटंसं खाल्लं निघून गेला, तो मासा सापडत नाही. पण जो माता खात राहतो आणि गळाला खाण्याचा प्रयत्न करतो तो सापडतो. त्याचा वीक पॉईंट आहे. काय वीक पॉईंट आहे? खाणं. जीभ, आहार, त्या आहाराचा तो अधीन झालेला आहे. गंध, नाक, तो जो भुंगा असतो, गुंगुल जो आपण म्हणतो ते, तो कोरड्या लाकडाला बुराक पडतो ना, आपण म्हणतो छिद्र पडतो ना, आणि त्यात जाऊन राहतो. आपल्याला कळत नाही, अशी छिद्र असतात बऱ्याच ठिकाणी, त्यातून तो भुंगा बाहेर येतो. तो कसा आहे, तो गंध लुब्ध आहे, त्याला गंधाचा लोभ आहे. आणि विशेषतः मकरंद आणि गंध, मध आणि गंध एकत्र आलेलं कमळ असतं. कमळाचे दोन प्रकार आहेत. सकाळी आपण बघितलं ना, कावळ्याला सूर्योदय दिसतो पण सूर्यास्त दिसत नाही. म्हणजे सूर्यास्ताचं वर्णन केलं कावळा मानणार नाही, पौर्णिमेच्या रात्रीचं वर्णन केलं कावळ्याला पटणार नाही. तसे कमळसुद्धा दोन प्रकारचे असतात. हे सूर्यविकासी कमळ आणि चंद्रविकासी कमळ. विकास म्हणजे फुलणे. सूर्योदयाला जे फुलतं ते सूर्यविकासी कमळ, ते सूर्यास्ताच्या वेळेला बंद होतं, परत दुसऱ्या दिवशी उगवतं. अशी 3-4 दिवस चालतं आणि नंतर ते मुरझून खाली पडतं. आणि जे चंद्रविकासी असतं ते सूर्यास्ताच्या वेळेला फुलायला लागतं आणि रात्रभर ते फुलत राहतं आणि सकाळी ज्यावेळेला सूर्योदय येईल त्यावेळेला ते बंद होतं. आता हा ज्या कमळाकडे आलेला आहे ना ते कमळ आहे, ते सूर्यविकासी कमळ आहे. संध्याकाळच्या वेळेला हा जातो त्या तिथे आणि त्या कमळात जातो आणि त्यावेळेला ते कमळ मिटलं जातं. आता तो म्हणतो की बरं झालं, आता फक्त रात्रभर मी एकटा याचा गंध आणि मकरंद हे मी घेणार, दुसरं कोणी येऊच शकणार नाही, कारण हे बंद झालेलं आहे. आता जो कोरड्या लाकडाला छिद्र पडतो असं काहीतरी ड्रिलिंगसारखं त्याच्याकडे यंत्र असतं, तो त्या कमळाच्या पाकळ्यांना पाडत नाही, लाकडातून तो बाहेर येतो. पण कमळाच्या पाकळ्यात एवढा लुब्ध होतो की सकाळी ज्या वेळेला कमळ उघडतं त्यावेळेला तो मरून पडलेला असतो. त्याला कोणी मारलं? त्याला कमळाने नाही मारलं, त्याला त्याची जी वासना आहे, जी आसक्ती आहे, गंध, नाक. आपल्याला एवढं सध्या परफ्यूमचं व्यसन आहे, परफ्यूमवर काय काय खर्च केले जातात. मी आता गेल्या 2-3दा विचारलं की अरे तुझ्या वडिलांच्या आणि आईच्या लग्नाचा 50वा वाढदिवस होता, काय दिलंस? परफ्यूम. परफ्यूम देण्यासारखी गोष्ट, आणि किंमत 500, 1000, 2000 काही किंमत असू शकते परफ्यूमची. दुसऱ्याला म्हणलं की तुझा दादा आता कॉलेजमध्ये गेला, त्याला खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत, काय दिला? परफ्यूम. म्हणजे परफ्यूम ही गिफ्ट झालेली आहे. आणि म्हटलं तुला ही कोणी सुचवली? इंटरनेटनं सुचवली. इंटरनेटला केव्हा हल्ली ChatGPT, हे इतकं वय आहे, इतका शिकलेला आहे, हे आहे, त्याला आवडतात, त्याला कुठल्या गिफ्ट देऊ? मग ते 5ही इंद्रियांसाठी तुम्हाला गिफ्ट शिकवतात, सुचवतात. गॉगल दे डोळ्यांसाठी, त्याला आयफोन दे किंवा आयपॉड दे कानासाठी, त्याला परफ्यूम दे नाकासाठी, त्याला निरनिराळी मिठाई दे, ड्रायफ्रूट्स दे जिभेसाठी. बघा ना, ही सगळी इंद्रियांचे लाड पुरवणारी नाही, निर्माण करणारी अशी कृती आहे, ही संस्कृती आहे ना. मार्केटिंग इकॉनॉमी म्हणजे डिमांड आणि सप्लाय इतकं सोपं राहिलं नाही. दे क्रिएट डिमांड अँड देन दे प्रोड्यूस थिंग्स अँड देन दे सेल. क्रिएशन ऑफ डिमांड. म्हणून प्यास बढाव
हे एका ड्रिंकचं हे काय, हे दिल मांगे मोर, हे सगळं मोर म्हणजे काय, डिमांड वाढवलेली आहे, आस वाढवलेली आहे. आणि सगळ्यात म्हणजे हव्यास, हाव ज्याला म्हणतात ना, हावरटपणा तो वाढवलेला आहे. आणि आपण जरा विचार करतो, कारण आपल्याला जरा अनुभव आलेला आहे, मिडल एजेड आहोत आपण, आणि आपण हे वाचन करतो, आपल्यावर हे संस्कार झालेले आहेत, म्हणून आपण सावध आहोत. दत्तात्रेय काय सांगतात, आत्ता मी तुम्हाला जी 5 इंद्रिय उदाहरणं दिली, ते सगळे माझे नेगेटिव्ह गुरु आहेत. त्या सगळ्यांना नमस्कार करून सांगितलं, पहिल्यांदा शब्द म्हणजे हरिण, हे मृगा तुझ्यासारखा मला करू नकोस रे, कारण एका इंद्रियाच्या लोभापायी तू स्वतःचं मरण. हत्तीला सांगितलं, तुझ्यासारखा नको रे बाबा, एका इंद्रियाच्या स्पर्श सुखाच्या लोभासाठी तू स्वतःला पकडून दिलंस. मी त्या पतंग्याला सांगितलं, त्या किड्याला रूप डोळ्याचं तुला जे विषय प्रेम आलेलं आहे त्याच्यासाठी तू आत्मनाश करून घेतलास, तू माझा गुरु नाहीस, माझे नकारात्मक गुरु आहेस. एकेका इंद्रियानी जर सर्वनाश होतो, तर मला तर 5 इंद्रिय आहेत आणि 6वं मन, मला कोण वाचवणार आहे, मला फक्त मी वाचवणार आहे, लक्षात ठेवा. आणि हा मी म्हणजे आत असलेला सद्गुरू, मला दुसरं कोणी वाचवणार नाही. या जगात कितीही पैसा, कितीही भोग नाही. पुराणात व्यास वगैरे सांगून राहिलेले आहेत की त्या ययातीची गोष्ट, ययाती अपमान करतो देवयानीचा. देवयानीनी ती शर्मिष्ठा म्हणून ती राजकन्या आहे, तिने तिचा अपमान केलेला असतो. ते सगळे पोहायला गेलेले असतात, त्यावेळेला गमतीनं तिची जी वस्त्र घेते आणि घेऊन जाते. तिला वाटलं चेष्टा केली असेल, नंतर हाक मारतात तर एकही सखी नाही आहे आणि शर्मिष्ठा नाही आहे. मग ती रात्रवण्याची वाट बसते तोपर्यंत पाण्यात, आणि नंतर रात्री खुरडत येते आणि एक खड्डा असतो तिथे, विहीर म्हणा पण ड्राय, त्याच्यात ती पडते आणि वाचवा म्हणते, अंगावर एकही वस्त्र नाही आहे. अशा वेळेला रात्रीच्या शिकारीसाठी जो ययाती येतो तो तिला हात देऊन वर काढतो आणि त्यावेळेला वीज चमकत असेल, काही एकमेकाला बघतात आणि सांगतात, आपला गांधर्व विवाह झालेला आहे, मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो, तू अत्यंत सुंदर आहेस. ती म्हणते, या परिस्थितीत तू मला वाचवलेलं आहे, तेव्हा नक्कीच मी तुला पती म्हणून स्वीकारलेलं आहे. मग ज्यावेळेला द्रोणाच्या आपल्या शुक्राचार्यांच्याकडे येतात, शुक्राचार्याची मुलगी देवयानी, आणि आंधळं प्रेम कसं असावं तर शुक्राचार्यांसारखं. शुक्राचार्यांच्या आईला मारलेलं आहे विष्णूंनी, आणि म्हणून ते देवांचा पक्ष सोडून राक्षसांकडे आलेले आहेत. राक्षसांना देवांपेक्षा सुपिरियर, श्रेष्ठ बनवायचं म्हणून त्यांनी संजीवनी मंत्र सिद्ध केलेला आहे. हे कशा एकात एक गुंफलेल्या कथा आहेत बघा बरं. आणि ते लगेच म्हणतात की ती म्हणाली की या शर्मिष्ठेमुळे मला हे सहन करावं लागलेलं आहे, मला पती मिळाला म्हणून पतीच्या घरी मी जाणार आहे हस्तिनापूरला, तर ही जी राजकन्या आहे ती जन्मभर माझी दासी म्हणून मला हवी आहे. शुक्राचार्य म्हणाले, जर ती दासी व्हायला तयार नसेल तर मी निघालो तुमचं राज्य सोडून. आता प्रश्न काय होता शर्मिष्ठेसमोर, की मी गेले दासी म्हणून तर माझं राज्य वाचणार आहे, वडिलांचं राज्य वाचणार आहे, म्हणून राज्यासाठी मी आत्मसन्मानाचा त्याग करते. आणि म्हणून ती जाते, ती एकच सांगते की कुणाच्याही दृष्टीला पडायचं नाही, माझ्या सेवेला यायचं सूर्योदयापूर्वी आणि माझी सेवा दिवसभर करायची, अंतःपुरातली सेवा असेल, तुला कोणीही पाहणार नाही, कोणाच्या दृष्टीचंच पडायचं नाही, कारण शर्मिष्ठाही सुंदर असते. अंतःपुरात ययातीला कुठे बंदी सांगा बरं. ययाती एकदा जात असताना त्याला ती दिसते, दोघांची फक्त नजरानजर होते, आणि नंतर ययाती तिच्याशी लग्न करतो, तिला 2 मुलं होतात. हे ज्यावेळेला हिच्या लक्षात येतं त्यावेळेला ती आपल्या वडिलांकडे तक्रार करते आणि वडील म्हणतात की तू तरुण आहेस ना, तुला भोग हवेत ना, म्हातारा हो. आणि त्या क्षणी जख्ख म्हातारा कोण होतो, ययाती. त्यावेळेला ती म्हणते, बाबा जरा विचार करत जा ना, माझ्यावर एवढं आंधळं प्रेम कशाला, तुम्ही माझ्या पतीला म्हातारा बनवलात, या पतीचा मला काय उपयोग, मलाच याला सांभाळायला पाहिजे, हा पती म्हणून माझं नाही रक्षण करणार, मग आता काय करू. म्हणाले, मी उशाप देतो, फार चांगलं आहे की माझं ह्याचं म्हातारपण जो आनंदाने घ्यायला तयार असेल, तो जितका वेळ म्हातारा राहायला तयार असेल तितका तुझा पती तरुण होईल, आत्ता होता त्याच्यापेक्षा जास्त तरुण होईल. तो आपल्या मुलांना बोलवतो, पहिला यदू, तुर्वसू, पुरू, हे लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदा यदू म्हणतो की मी घेणार नाही. बाबा तुम्हाला हे एक तर तुम्ही चूक केलीत, त्या शर्मिष्ठेशी लग्न केलं, आणि आता शाप आहे, तुम्हाला शोभतं कसं, वडिलांचा शाप
मुलांनी भोगायचा, तत्त्वज्ञान सांगतो. त्यावेळेला ते म्हणतात यदू कधीही राजा होणार नाही. म्हणून कृष्णाला राज्याभिषेक झालेला नाही आहे, वसुदेवाला राज्याभिषेक झालेला नाही आहे, द्वारकेचा किंवा मथुरेचा आधी जो उग्रसेन होता राजा झालेला नाही आहे, कारण तो शापच दिला. मग त्यानंतर तुर्वसू दुसरा, त्यांनी सांगितलं, पुरू जो मुलगा आहे तो म्हणतो बाबा मी तुमचं म्हातारपण घ्यायला तयार आहे, ही जर मला संधी मिळत असेल तर हरकत नाही. मग त्याला त्यांनी सांगितलं की मी पाहिजेच मला, पण तुला जर कधी कंटाळा आला तर परत तुला म्हातारपण मला जे तुझं आणि म्हणजे माझंच म्हातारपण आहे ते तू भोगतेस ते. तो म्हणाला मला कधीही कंटाळा येणार नाही. आणि म्हणून तो पुरुरवा हा पहिला मूळ पुरुष आहे. कुरु कौरव आहे ना, तसा पुरु पौरव आहेत ते पौरव आहेत. कुरु राजा मोठा झाला म्हणून त्याला कुरुवंश म्हणायला लागले. जसा रामाचा वंश हा सूर्यवंश आहे, पण राम एवढा मोठा झाला, रामाच्या आधी रघु नावाचा राजा, की त्याला रघुवंश म्हणायला लागले. आणि रघुवंशातला श्रेष्ठ जो रघुनाथ, राघव, रघुकुल शिरोमणी हे जे रामाचे नाव आहेत ना, तो एखादा कोणी मोठा झाला तर त्याचं नाव त्या वंशाला पडतं. म्हणून हा जो पुरु हा पहिला मूळ पुरुष आहे. एक महाभारत तिथून दाखवायला सुरुवात केलेली होती. पहिले महाभारत नावाचा चित्रपट होता 3 तासात संपणारा, तिथून सुरुवात केली होती. आणि फार सुंदर आहे पुरुची कथा. उर्वशी त्याच्या प्रेमात पडते, तो उर्वशीच्या प्रेमात पडतो. पण उर्वशी सांगते की फक्त रात्री आपलं मिलन होईल, दिवसा मी कोणाला दिसता कामा नाही इथे, कारण मी स्वर्गातली अप्सरा आहे. पुढची ती कथा फारच निराळी आहे, आत्ता सांगायला नको, पण लक्षात घ्या. हा जो ययाती आहे खूप वर्ष उपभोग घेतो सगळ्या प्रकारचे. त्याला कायम वाटत असते की उद्या जर सांगितलं पुरून की पुरे झालं, मला माझं यौवन परत द्यायला पाहिजे, तर मला द्यायला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त दारू, जास्तीत जास्त स्त्रियांचा संग, जास्तीत जास्त त्या नृत्य, जास्तीत सगळी उपभोग इतका भोगतो इतका भोगतो इतका भोगतो. आणि शेवटी तो मानव जातीला ओरडून सांगतो. ययाती नावाची जी वि स खांडेकरांची कादंबरी आहे त्याची मध्यवर्ती कल्पना ही आहे. ययाती सांगतो न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती. कितीही उपभोग तुम्ही पूर्ण करायचे ठरवलेत तरी सुद्धा त्यांचं शमन, अग्निशमन असतं ना, तसं उपभोग शाम्यती म्हणजे शमन कधी होणार नाही. तुम्हाला कधी वाटणार नाही आता पुरे झालं म्हणून, आता पुरे झालं बस झालं असं वाटणार नाही. आणि तो वाटला तर तुमच्या जीवनातला तो चांगला क्षण असेल. आता पुरे झालं, आता लेट मी विड्रॉ, लेट मी रिव्हर्ट और लेट मी गो बॅक, हा जो प्रकार आहे ना घडत नाही आपल्या ह्याच्यात. आपण एके ठिकाणी ब्रेक दाबतो. आता मला पैशाबद्दल आकर्षण नाही, पण मला कामवासना नाही, बरं मला त्याचंही आकर्षण नाही, पण माझा क्रोध जिवंत आहे, मला तेही नाही. मला कुणाबद्दल काही वाटत नाही सोडून माझ्या या मुलाबद्दल, मला कुणाबद्दल सोडून माझ्या या मुलीबद्दल. आणि त्या मुलीबद्दल मुलाबद्दल एवढं वाटत राहतं की सगळ्या मानवजातीबद्दल तुम्हाला जरी वाटलं नसतं तरी तेवढं वाईट वाटतं. सावध राहिलं. विड्रॉ म्हणजे टोटल विड्रॉल. त्या विड्रॉलचा पहिला अंक म्हणजे वानप्रस्थाश्रम, आणि टोटल विड्रॉवल इरिव्हर्सिबल म्हणजे संन्यासाश्रम. आपण विड्रॉच करत नाही. आणि विड्रॉ करायला लागतं काय माहिती आहे ना, थोडीशी लोकांची निंदा, लोकांची टीका सहन करण्याची तयारी पाहिजे. कारण मी समाजात राहतो, मग मला इथे जायलाच पाहिजे. जाऊ नकोस. टीका करतील पण जे म्हणतात ना, आज निंदा उद्या वंदा, तेच लोक तुमच्या पाया पडतील, कारण तुम्ही केलं होतं दॅट वॉज ब्रेव्ह. खरंच ब्रेव्ह आहे. बऱ्याच गोष्टी नाकारायच्या. डिनायल टू सेल्फ हा मोठा उपासनेचा भाग आहे. बऱ्याच गोष्टी स्वतःला डिनाय केल्या पाहिजेत. एक म्हणजे पहाटे उशिरापर्यंत, पहाटे उठणं आहे ना, उशिरापर्यंतची झोप आपण स्वतःला डिनाय केलेली आहे. मग उठल्याबरोबर फिरायला जाणं हे करणं, त्यापेक्षा प्रभाते मनी रामचिंतेत जावा, मी फिरायला जाणं अगदी पहाटे ते डिनाय केलेलं आहे. मी नंतर फिरायला जाईन, पण पहाटे मग ते पक्ष्यांचे आवाज मी स्वतःला डिनाय केलेलं आहे. सेल्फ डिनायल ही उपासना आहे. काही काही गोष्टी स्वतःला डिनाय करता येतात. N+1 तुम्ही ती यादीच संपणार नाही इतक्या गोष्टी स्वतःला डिनाय करू शकता. आपण डिनाय केव्हा करू शकतो? नको साखर नको. ज्यावेळेला माझ्या शरीरातली साखर वाढते आणि डॉक्टर सांगतात तुम्ही टाळा, मग आपण एवढ्या टोकाला जातो की पेढा म्हणून जरी कुणी दिला ना, नको अरे हा प्रसाद आहे, नको. आणि शिरा दिला तर त्यातला एक कोण खातील, पेढा असेल तर त्याला फक्त बोट लावतील. हे इतकं करतात. मरायचं त्याच वेळेला मरतात, हेही लक्षात ठेवा.
परंतु ज्यावेळेला शरीराचा प्रश्न येतो ना त्यावेळेला मी डिनायल आहे. कारण डॉक्टर सांगतात नाही तर मरा, हे तुम्ही खाऊ नका, नाही खाल्लं तर मरा, नाही हे तुम्ही ओढू नका सिगरेट वगैरे, नाहीतर मरा. डॉक्टर ज्यावेळेला मरा सांगतो त्यावेळेला मला भीती वाटते. आणि आपले संत सांगतात तुमच्यातला जो अहंकारी, तुमच्यातला जो उपभोग घेणार आहे त्याला मारा. आता पुढे तो विचारणार आहे, आपण त्यांचा ऐकत नाही. माझ्यातला जो वाईट भाग आहे तो मारा, मला आवडत नाही, पण देहाला कोणीतरी मरा म्हणून सांगितलं की मी लगेच सावध होतो. हे चूक आहे, सावध झालं पाहिजे. हाच विषय आता पुढे सगळीकडे सांगितलेला आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे, मृगालागी जैसा घेरी तो पारधी वधावया संधी साधोनिया भोग सुखाचीही तैसीच ती स्थिती म्हणून संगती नको त्याची. ययातीचा जो श्लोक आहे ना, आपण स्वतःला एक्सप्लेनेशन द्यावं. बघा मी तुम्हाला देतो हे एक्सप्लेनेशन, हे कुठल्या पुस्तकातलं एक्सप्लेनेशन नाही आहे. तो काय सांगतात, न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभिवर्धते. हविषा म्हणजे हव्यारी भाव म्हणजे आहुती, कृष्ण वर्तमा म्हणजे अग्नी. अग्नीला कशाची आहुती पाहिजे, तेलाची किंवा तुपाची. तुम्ही चमच्यापासून सुरुवात करा, म्हणजे मुलांना समजावून सांगायला उपयोग. एक वाट आहे अशी, तुम्ही त्याला हे केलं, चमचाभर टाकला, ती आणखीन मोठी झाली. तिला आता 2 चमचे पाहिजेत, आणखीन मोठी झाली. तिला डाऊल पाहिजे, डाऊल घाला, आणखीन मोठी झाली. तिला ते आता पातेलं पाहिजे, तोपभर तूप घाला किंवा तेल घाला, ते आणखीन मोठी होणार आहे. तिला हंडावर घाला, ते आणखीन मोठे होणार आहे. सगळ्या जगाला आग लागेल ज्यावेळेला तुम्ही मिडल ईस्टमधल्या सगळ्या तेलाच्या विहिरी, पेट्रोल, डिझेल सगळं जर याच्यावर संपणारच नाही, ते वाढत जाणार आहे. भूय एवाभिवर्धते, वाढत जाणार आहे. म्हणून भोग भोगल्याशिवाय त्यांची तृप्ती होत नाही, हे अत्यंत चुकीचं वाक्य आहे. कितीही भोग भोगलेत तरी तृप्ती होत नाही, आत्ता झाल्यासारखी वाटते, पण पुन्हा आपल्याला ते भोग हवेच असतात. आपण कुठलेही भोग देहाच्या पातळीवरचे बघूया, प्रत्येक भोगाचं हेच आहे. एक क्षण येतो की नको आता असं वाटतं, पण लगेच काही वेळाने आपण पुन्हा तोच भोग भोगायला तयार असतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना, हो. केव्हा तरी थांबलं पाहिजे ना, हो. कुणीतरी थांबवलं पाहिजे ना, हो. या सगळ्याचे उत्तर कुठेतरी थांबलं पाहिजे, इथे. केव्हा तरी थांबलं पाहिजे, आत्ता. आणि कोणीतरी थांबवलं पाहिजे, मी. इथे, आत्ता आणि मी. हेच माझ्या आनंदाचं गमक आहे, लक्षात ठेवा. गमक म्हणजे एक दिशादर्शक, की आत्ता, इथे आणि माझ्याकडूनच मी आनंदात राहणार आहे, नाही तर मी दुःखात राहणार आहे. पुढे बघा, भोग सुखाची तैसीच ती स्थिती म्हणून संगती नको त्याची. पार्था काम क्रोध घातक हे दोन्ही आसक्तीपासून संभवती म्हणून या नको नको भोगासक्ती सर्वथा विस्मृती पडवते. ते विसरून जायला पाहिजे. आणि पार्था एक अंतरी जिव्हाळा असावा आगळा स्वधर्माचा. हे विसरलेला नाही कृष्ण. स्वधर्म, स्वकर्तव्य. या क्षणी तुझं कर्तव्य काय ते विसरू नकोस. पण भोग आहे, भोगाकडे वळू नकोस, कारण भोगाची कधीही तृप्ती होत नाही. आणि इथे आणखीन एक सांगितलेलं आहे, सर्वथा विस्मृती. काम क्रोध, आणि काम क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 दारं सांगितलेली आहेत. गीतेतच पुढे येणार आहेत विषय. काम क्रोध लोभ ही नरकाची 3 दारं आहेत. त्यापैकी एकाच दारातून नरकात जाता येतं की नाही, का तिन्ही दारातून गेलो, चला आलो बाहेर, दुसऱ्या दारातून नाही. एक दार पुरेसं आहे नरकात जायला, पण ही 3 दारं आहे. कुणी कामाच्या दारातून जातो, तुम्ही क्रोधाच्या दारातून जातो, तर तुम्ही लोभाच्या दारातून जातो. लोभ इज ग्रीड. का म्हणून त्याला कांचना आणि काम असे दोन्ही म्हणायचे ना. कामिनी कांचन, त्याच्यापासून सावध राहा. हे विवेकानंद नेहमी नाही. कामिनी म्हणजे काम, कामवासना, आणि कांचन म्हणजे ग्रीड, लालसा, लोभ. आणि क्रोध हा फार स्वतःचा आहे. म्हणजे कामक्रोध लोभ हे लक्षात ठेवा. आता इथे कामक्रोध दोनांबद्दल सांगितले. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. हे जे केव्हा सांगितलेलं आहे, ज्यावेळेला धर्म एकही नव्हता. हिंदू धर्मसुद्धा नव्हता, सनातन धर्म होता. सत्य सनातन धर्म होता. हिंदू हा काळाच्या ओघात आलेला शब्द आहे, आणि तो संस्कृत आहे की नाही इथपासून वाद सुरू आहे. पण आपण हिंदू धर्माने आपण सनातनीच आहोत. आता सनातनी लोकांना कळत नाही, म्हणून मी सनातनी हिंदू आहे हा आपला परिचय द्यायला सुरुवात केली पाहिजे, केलीच पाहिजे.
तर ते लोकांना कळेल. आता लोक इथपर्यंत पोचलेले आहेत की बाकीच्या धर्मांचे ओळखता येतात लोक, त्यांच्या आपल्यात बाहेरून काय खूण आहे सांगा बरं. म्हणून तुम्ही गंध लावून बाहेर पडा, म्हणून तुम्ही भस्माचे पट्टे लावा, कळलं पाहिजे का हिंदू आहे म्हणून. आणि मी मी हिंदू आहे, मी सनातनी हिंदू आहे, हा परिचय द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं माध्यम म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो तो म्हणजे हनुमान चालीसा आहे. हनुमान चालीसा इज अंडरस्टँडेबल अँड ॲक्सेप्टेबल टू ऑल इंडियन्स थ्रूआउट इंडिया. सगळा अर्थ कळत नाही आहे, पण त्याची जी ताल आणि अनेक ठिकाणी हल्ली प्रयोग सुरू झालेले आहेत की बंद केलेले लाऊडस्पीकर सरकारने हा महिनाभर लावायला परवानगी दिलेली आहे. कारण हा रमजान हा पवित्र महिना आहे. पवित्र जर महिना आहे तर तुमचं आचरण पवित्र नको का? परवा शिवजयंतीची जी मिरवणूक नेली, जिथे जिथे मशीद होती तिथे तिथे दगडफेक झालेली आहे, जिथे तिथे उत्तर प्रदेशात झालेली आहे. म्हणजे आता त्यानं तो निखंदून काढेल तिथला जो मुख्यमंत्री आहे तो. मला सांगायचं आहे काय की हे कसं हो. पोलिसांना म्हणतात आम्हाला शुक्रवारी रजा मिळत नाही, कारण शुक्रवारी प्रत्येक मशिदीभोवती मोठा हे असतो, कारण ते बाहेर येतात त्यावेळेला दंगाच सुरू करतात. कुठलीही उपासना आहे, कुठलीही पूजा आहे आणि कुठलंही पूजास्थान आहे, पूजास्थानातून बाहेर पडलेला भक्त काही काळ तरी शांत असला पाहिजे, काही काळ तरी त्यांनी विकारांवर विजय मिळवलेला असला पाहिजे. ती पूजा आहे, ते वर्शिपचं स्थान आहे. आणि सगळंच उलटं झालेलं आहे. मुद्दा काय माझा की ज्या वेळेला पहाटे ते सुरू झालं की आपला हनुमान चालीसा सुरू होतो. आता हे बरोबर आहे का? ह्याला आपत धर्म म्हणायचं, पण हे योग्य नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ते त्या धर्माचे आहेत, मी त्यांचंच अनुकरण करतो, पण मी हा धर्माचा आहे, काही फरक नाही. त्यांचं अनुकरण म्हणजे तू तोच झालास. त्यांनी तिकडे सुरू केलं, तुम्ही इकडे हे सुरू केलं आणि पहाटेच्या वेळेला सगळ्यांची झोपमोड केलीत. काय उपयोग आहे त्याला? म्हणून त्याला मार्ग काढला पाहिजे. निघेल, हळूहळू निघेल. पण काय करताना मीच जर तो झालो तर त्याला काही अर्थ नाही. बऱ्याच वेळेला त्याची दारू सोडायची ना, मी त्याच्याबरोबर जातो, असं करत व्यंकूची शिकवणी म्हणून होतं. आणि परवा एक नाटक आलं होतं ना, शिकवता काहीतरी, हां तेच होतं. हा व्यंकूला पाटील सांगतो, मुलगा आहे माझा, त्याला जरा शिकवा चांगलं, ते मास्तर आहात ना, चांगलं शिकवा, त्याला सगळी व्यसनं आहेत ते. त्यावेळेला मास्तर म्हणतात हे तंबाखू खाऊ नये. मास्तर तुम्ही कधी तंबाखू खाल्ली काय? आयुष्यात कधी खाल्लेली नाही. मग तुम्ही तंबाखूला सगळं वाईट कसं म्हणता? जरा खाऊन बघा. आता व्यंकूची शिकवणी म्हणजे हा व्यंकूला शिकवतो का हा व्यंकूची शिकवणी? ही गोज फॉर ट्युशन टू व्यंकू. शेवटी तसंच होतं, व्यंकू सुधारतच नाही आणि शिक्षक मात्र व्यंकू बनतो. हे हा विचार लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून त्यांनी तसं केलं, आम्ही तसं केलं. ते तसं करतात, ते तसं करतात. ते रस्ता अडवतात, आम्ही रस्ता अडवणार. त्यांचा वार निराळा, आमचा वार निराळा. पण रस्ता अडवणं हे फार विकृत व्हायला लागलेलं आहे. कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. पुढे जाऊया आपण. म्हणून या नको भोगासक्ती सर्वथा विस्मृती पडवते ते, आणि पार्था एक अंतरी जिव्हाळा असावा आगळा स्वधर्माचा. आता श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्माच तो निष्ठिता, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. परधर्म आहे ना तो भयावह आहे आणि स्वधर्म हा श्रेयस्कर म्हणजे मुक्ती देणार आहे. आता ज्यावेळेला धर्माचा हा कन्सेप्ट नव्हताच, हा धर्म आणि तो धर्म, या धर्मातून त्या धर्मात धर्मांतर हा प्रकारच नव्हता, कुठलाच धर्म नव्हता, त्यावेळेची गीता आहे ना. त्यावेळेला सांगितलं आहे तुझा स्वधर्म. एक वाक्य सांगतो आणि पुढे जातो, तुम्हाला एकदम कळणार आहे की पाण्यात राहणं हा माशाचा स्वधर्म आहे. दूध पाण्यापेक्षा जास्त पोषक म्हणून माशाला काढून दुधात टाकला तर मासा मरणार आहे. कारण माशाच्या दृष्टीने दूध हा परधर्म आहे, पाणी हा स्वधर्म आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. स्वधर्मात तुम्ही मेलात तरी चालेल. अर्जुना आत्ता लढायचं आहे आणि तू म्हणतोस ना भीष्माचार्यांच्याकडून मी मारला गेलो तर जा, मारला, युद्धाचा भाग आहे, डू ऑर डाय. हे सोपं आहे समजायला. म्हणून आपुला स्वधर्म जरी का कठीण भले अनुष्ठान तयाचेचे, आणिकाचा धर्म, आणिकाचा म्हणजे दुसऱ्याचा, आणिकाचा धर्म जरी वाटे चांग सोडू नये मार्ग स्वधर्माचा. दुसऱ्याचं बरं वाटलं म्हणून ते बरोबर नसतं आपल्यासाठी. नंतर आणिकांची घरे देखोनी सुंदर आपुले तणार, तणार म्हणजे तणाचं झोपडं, तण म्हणजे गवत,
आपली गवताची झोपडी मोडून टाकावी का दुसऱ्याचं घर सुंदर आहे म्हणून? आपली अर्धांगी कुरूप जाहली तरी तिचं भली भोग्य जैसे. आपली बायको जरी कुरूप असेल तरी ती आपली पत्नी आहे. दुसऱ्याची स्त्री सुंदर असेल म्हणून तुम्ही तिला गेला तर तो तुम्हाला ठार मारेल. विचार करा तुम्ही. स्वधर्म हा तैसा असो अवघड आणि वाटो जड आचराया तरी आचरावा तोची हे उचित स्वधर्मेची हित परलोके. या लोकात आणि परलोकात स्वधर्म हितावह आहे, हितकर आहे. पुढे बघा, स्वधर्म हा तैसा तरी आचरावा तोची उचित स्वधर्मेची हित परलोके. घालिता साखर, हे साखरेची 2 उदाहरणं ज्ञानेश्वरीत दिलेली आहेत. हे एक उदाहरण बघा. घालिता साखर दूध लागे गोड सर्वासी उघड अनुभव परी कृमी दोषे होता व्याधिग्रस्त त्याची विपरीत कैसे घ्यावे. तुम्ही कृमीग्रस्त म्हणजे पोटात दंत वगैरे झालेले आहे, अशा वेळेला साखरेचं काहीतरी खाणं म्हणजे त्यांचं पोषण करण्यासारखं आहे. साखर घातल्यावर दूध गोड लागतं, सगळ्यांनाच गोड लागतं, पण माझ्या पोटात व्याधी आहे कृमींची म्हणजे जंतांची वगैरे, त्याला ते गोड दूध हे त्यांचं अन्न आहे. म्हणजे मी पोषण कुणाचं करतो तर त्यांचं करतो, माझ्या दृष्टीनं ते विष आहे. दुसरं उदाहरण फार चांगलं आहे. रोग जरी जाय, लक्षात ठेवा, दूध साखरेमुळे जर एखादा रोग जात असेल तरी कडुनिंब काय पियावा. म्हणजे बऱ्याच वेळेला ज्या वेळेला टॉन्सिल्स वगैरे पूर्वी काढायचे आणि सांगतात आता फक्त आईस्क्रीम का, मजा असायची, कारण आईस्क्रीम हे औषध आहे. बऱ्याच वेळेला दात वगैरे काढल्यानंतर सुद्धा आईस्क्रीम वगैरे तुम्ही जरा खा जास्त. म्हणून रोग जरी जाय दूध साखरे तरी कडुनिंब काय प्यावा. रोग जर दूध साखरेने जात असेल उगीच कडुनिंबाचा रस कशाला पीत बसता. इथे काय सांगितलेलं आहे, साखरेत दुधात साखर घातली तर गोड लागते, पण मी माझ्या शरीराची अवस्था बघितली पाहिजे. बघा हे पुढे घालिता परिकृमी मग हावं भरे घेतले ते तरी नवे हितकारी परिणाम. कमीत कमी जरी तुम्ही घेतलं ते दूध तरीसुद्धा तुम्हाला ते त्रासदायकच ठरणार आहे. म्हणून आणिका जे का विहित आणि अनुचित आपण असे, त्यांना योग्य आहे पण आपल्याला ते अयोग्य आहे हे लक्षात घ्या. आपण असे ते सर्वथैव नाचरावे येतं पाहू जाता हित हेची योग्य. पूर्णपणे नाकारलं पाहिजे स्वतःला जे आपल्याला हितकारक नाही. स्वधर्माचरणी जाओ गेला प्राण तरीही कल्याण दोन्ही लोके बोलताचे ऐसे प्रभू चक्रपाणी करी विनवणी भक्तराज. भक्तांचा राजा तो विनवणी करतो काय की म्हणे देवा तुम्ही, हे जे सांगितलेले ते भक्तराज म्हणजे अर्जुन आहे. आपण अर्जुनाचे प्रतिनिधी आहोत. तर अर्जुन काय सांगतो की म्हणे देवा तुम्ही जे हे सांगितले ते मी परिसिले म्हणजे ऐकले. सर्व काही तरी आता येथे काही अपेक्षित पुसेन साध्यंत सांगा. माझं साध्यंत म्हणजे आधी अंत संपूर्णपणे सांगा. तुम्ही सांगताय हे मला इतकं आवडतं आहे पण मला काही शंका आहेत. मग अर्जुन पुढे प्रश्न विचारतो की काय विचारतो, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. हे काय प्रत्येकाला माहीत आहे की हे वाईट आहे म्हणून, काम वाईट आहे, अतिरेक वाईट आहे कोणाचा, तरी माणूस तसंच का वागतो. असं काय आहे की जे बलानं म्हणजे विथ फोर्स म्हणतात ना माणसाला तसं वागायला लावतं. हे त्याचा प्रश्न आहे. बघा अथ केन प्रयुक्तोयम, प्रयुक्त म्हणजे तो तसा का वागतो. पापम चरति पुरुषा, पाप करतो. अनिच्छन्नपि वार्ष्णेय, वृष्णी हे कृष्णाचं कुळ आहे आणि वार्ष्णेय म्हणजे कृष्ण. कृष्णाला इथे शब्द वापरले आहेत वार्ष्णेया. बलादिव नियोजिता, बलात इव म्हणजे बळजबरीनं तो का करून घेतो माझ्याकडून. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना आपल्याला कळतं पण वळत नाही, तरीसुद्धा आपण ते सोडत नाही. दारू पिणाऱ्याला एका क्षणी वाटतं की हे फार वाईट आहे, सिगरेट ओढणाऱ्याला पटतं की हे फार वाईट आहे, तरी तो सोडत नाही. का? याचं कारण काय, हे कुठून निर्माण होतात काम आणि क्रोध, याचं मला उत्तर द्या. आता कृष्ण उत्तर देतो आहे. पुढच्या 6व्या अध्यायातही हा विषय आलेला आहे. देवा जाणतेही कैसे होती भ्रष्ट सोडून या वाटत चालती का. जया ज्ञात्या लागे सर्व काही ठावे आकडे स्वभावे ग्राह्याग्राह्य. हे ग्राह्य काय घेण्यासारखं आणि अग्राह्य काय टाकण्यासारखं. त्याज्य
काय आहे हे कळतं अडाण्याला सुद्धा. म्हणून भ्रष्टती का तेही स्वधर्मापासून जाती का भूलोन परधर्मा. परधर्माला का भूलतात आणि स्वधर्म का सोडतात. मला माहीत आहे की ते माझ्यानी जमणार नाही आहे, तरी मी ते करायला जातो आणि आत्मनाश करून घेतो. का. नये निवडिता बीज आणि भूस जैसे आंधळ्याचं सर्वतैव डोळसा लागी तैसे क्षणभरी व्हावे का हो जरी सांगा माझं. डोळसाला सुद्धा भूस म्हणजे कोंडा आणि त्यातून तांदूळ हे निवडणं अवघड जातं. आंधळ्याला तर ते शक्यच नाही आहे ना, तरी आंधळा का प्रयत्न करतो. करी तिजे सर्व संग परित्याग तेची घेती भोग हाव बरे. हाव म्हणजे आपण म्हणतो हव्यास, हवरट मगाशी शब्द सांगितला ना, हवं बरे. हवोनी विरक्त स्वीकारिती वन तेही परतोन गावा येते. वनात गेलेले आहेत, मग परत गावी येतात. कारण का त्यांना राहवत नाही, आठवण येते. आठवण पत्नीची येत नाही, भोगाची आठवण येते. आठवण मित्राची येत नाही, मित्राबरोबर जे एकत्र व्यसन करतात त्याची आठवण येते. आठवण संस्थेची कर्तव्यासाठी येत नाही, संस्थेत काही मित्र आहेत त्यांच्याबरोबर जरा गप्पा मारूया म्हणून लोक परत येतात. अगदी निर्जन ठिकाणी जातात, हिमालयात मुक्तीच्या जवळ पोचतात, पण काहीतरी घडतं आणि घराची आठवण येतात आणि ते परत येतात. बघा इथे काय सांगितलेलं आहे. आसक्तीपासून लपोनी राहती पाप चुकविती सर्वस्वीजे गोविले ते जाती म्हणजे गुंतले जातात. कशात. त्याची पापा ठाई इच्छा नसताही बलात्कारे. बलात्कारे म्हणजे बळजबरीनं, इच्छा नाही आहे तरीसुद्धा मी जातो. जीवालागी ज्याचा वाटेत तिटकारा पतोची पडे फेरा विषयांचा मज कृपावंत होऊन या देवे सर्व हे सांगावे पार्थ म्हणे. मला कृपा करून सांगा की कळतं हे वाईट आहे तरीसुद्धा मी का नाही तिथून दूर येत. मला कळतं हे चांगलं आहे तरी मी तिकडे का जात नाही. नेहमीच दुर्योधनाचं उदाहरण आपण देतो. दुर्योधन मला धर्म म्हणजे काही कळतं, मी तिकडे जाऊ शकत नाही. अधर्म म्हणजे काही कळतं, तिथून मी परतू शकत नाही. तेव्हा तू मला युधिष्ठिर बनव. युधिष्ठिरासारखं धर्म कळला, मी धर्माकडे गेलो म्हणून त्याला धर्मराज म्हणतात. मला युधिष्ठिर. कृष्ण म्हणतो ते काम माझं नाही आहे, गुरुच आहे. आणि मी गुरु नाही आहे, मी देवाचा अवतार आहे. ठार मारेन किंवा मारवेन हे लक्षात ठेवा. हेच कृष्णाने सांगितलं. युद्ध अटळ करूनच आला परत. श्री भगवान वाच. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. पहिल्या ह्याच्यात उत्तर दिलेलं आहे की काम आणि क्रोध हे रजोगुणातून निर्माण होतात. रजोगुण समुद्भवा उद्भवतात रजोगुणातून. महाशनो महापापमा विद्धेनम इह वैरणम. हा जो क्रोध आहे किंवा काम आहे, महाशनो म्हणजे किती खाल्लं तरी त्याची भूकच भागत नाही. लक्षात ठेवा, क्रोध जिंकणं खूप अवघड आहे. अगदी महापापमा, पाप एवढं करतो की त्याला शेवटी पाप वाटतच नाही. नित्यनियमाचं ते काम होऊन जातं. विद्धेनमय वैरणम. आणि यांनी जो विद्ध होतो तो वैरीण, स्वतःचाच वैर बनतो. कारण हे वैरी आहेत, हे वैरी आहेत, मारेकरी आहेत, वाटमारे आहेत. गीतेतले शब्द आहेत ते. काम आणि क्रोध हे वाटेवरचे मारेकरी आहेत. जसा वाल्या कोळी होता आणि फसवून भुलवून मारायचा, तसं हे होतं. किती सुंदर उदाहरण बघा. तव तो हृदय कमळ आराम काम जो निष्काम योगी यांचा म्हणे पुरुषोत्तम. कृष्णाचं वर्णन काय केलेलं आहे. हृदय कमळ आराम, हृदयाच्या कमळात आराम करतो. काम जो निष्काम योगी यांचा. निष्काम योगी आहेत, त्यांची कामना काय मुक्तीची. त्यांची कामना काय आता विश्वात्मके देवे, ही कामनाच आहे. ज्ञानेश्वरांची कामनाच आहे. सर्वेत्र सुखीनच संतु सर्वे संतु निरामया, ही कामनाच आहे, ही प्रार्थनाच आहे. पण सगळ्यांचं कल्याण कर ही ती प्रार्थना आहे. असा जो पुरुषोत्तम आहे तो आता काय म्हणाला ऐका. म्हणे पुरुषोत्तम ऐक ते सांगेन भुलविती कोण ज्ञात्यासी. जे ज्ञानी लोक आहेत त्यांचं का ते भुलतात, त्याला कोण भुलवतं. अशी कोणती शक्ती बाहेर किंवा आत आहे. एक लक्षात ठेवा, मेनका नाचली तरी त्याला बळी कोण पडले, विश्वामित्र. पण रती नाचली शंकराच्या तिथे, शंकर बळी नाही पडला. डोळे उघडून त्या मदनाला जाळून टाकलेलं आहे त्याने. केवढी शक्ती आहे शंकराची. विश्वामित्र पहिल्यांदा म्हणतो की नको, डोळे मिटून बसलेला आहे. नंतर इतकी नाचते आहे, किती छान तिच्या घुंगरांचा आवाज येतो आहे आणि किती छान नृत्य वाटतं आहे, किती छान वाटते. मग एक डोळा तो उघडतो. त्याला विश्वामित्र पवित्रा म्हणतात.
तो असा हात उभा आहे, डोळे बंद करून, नंतर तिच्याकडे बघण्यासाठी हात असा करतो. मुद्दामून बघा गुगलवर, विश्वामित्री पवित्रा, पवित्रा म्हणजे पोज, विश्वामित्री पोज म्हणजे काय, एका डोळ्याने बघायचं आणि मग तो प्रेमात पडतो मेनकेच्या. आणि मग विश्वामित्र मेनकेना मुलगी होते शकुंतला. हे विचार करूया, एवढा वर विश्वामित्र पोचलेला, त्याचा या एका कामवासनेमुळे, कामेच्छेमुळे पतन होतो, अधप्पात होतो, हे सांगितलेलं आहे. म्हणून ते हे कामक्रोध पाहे धनंजया, जया नाही दया लेश मात्र. काम आणि क्रोधांना दया नाही आहे. ते तुम्हाला जे लपेटलं त्याने की तुमचा त्यावेळेला तरी सत्यानाशच करून सोडतात. सावध राहायला पाहिजे, काम आणि क्रोध. पुढे काय, ह्याची मूर्तिमंत मानिती कृतांत. कृतांत म्हणजे कोण, यम. काम आणि क्रोधाला मूर्तिमंत मृत्यू मानतात, यम मानतात. मानिती कृतांत निष्ठुर अत्यंत घातक आहे. ज्ञानरूपी निधी वरील हे नाग. नाग बसलेला असतो ना संपत्तीवर, हे ज्ञानरूप निधी आहे. अरे तुझ्याकडे एवढं ज्ञान आहे, मिळवशील, पण नाही, त्याच्यावर तो नाग म्हणून बसलेला आहे. त्याच्यानंतर ज्ञानरूप निधीवरील हे नाग. हे नाग म्हणजे कोण, काम आणि क्रोध, हे नाग आहे. दरीतील वाघ विषयांच्या. वाघ आहेत, संपवणारच तुम्हाला. पूर्ण नाश केल्याशिवाय वाघ थांबणार नाही आहे. म्हणजे दरीतले जसे वाघ तुमचा नाश करतात, निधीवरचे, निधी म्हणजे काय, खजिना, खजिन्यावर बसलेला नाग, त्या खजिन्याचा तुम्हाला उपभोग घेऊ देत नाही. पुढे काय सांगितलं आहे, आक्रमिती चांग भजनाचा मार्ग, रोधिते हे मांग मारे करे. मांग एका जातीचं नाव आहे की त्यांना पूर्वी मारण्याचं वगैरे काम द्यायचे. ऐकच लक्षात ठेवा, मारे करे. मग तुम्ही जरी त्यांना टाळून चांगला मार्ग धरला तरी वाटेवर येणार आणि तुम्हाला मारणार. वाटमारे सांगितलं ना, तसे ते आहेत की वाटेवरी. त्याच्यानंतर जाण हे आसुरी संपत्ती संपूर्ण रजोगुणातून उद्भवती. रजोगुण हे त्यांचं जन्मस्थान आहे. सात्विक नाही आणि तामसही नाही. कारण तामस हा एवढा आळशी असतो की त्याला नको वाटतं, की त्याला जाऊन 2 थपरा मारावत वाटते, पण उठणार कोण आणि त्याच्या तोंडापर्यंत हात नेणार कोण. बघा, तोच इथे आला आणि माझ्या हाताला त्यांनी जर गाल मारला तरच करूया. हा तमोगुणी आहे. तमोगुणी काही चांगलं करू शकत नाही, सत्वगुणी तर वाईट करू शकणार नाही. रजोगुण, रजोगुणातून काम आणि क्रोध निर्माण होतात. आणि रजोगुण म्हणजे कधीही स्थिर नाही, हे पाहिजे ते पाहिजे, असं करूया तसं करूया, आत्ता करूया नंतर करूया, हे जे सगळं आहे ना तो रजोगुण आहे. म्हणून रावण रजोगुणी आहे, कुंभकर्ण तमोगुणी आहे आणि विभीषण सत्वगुणी आहे. सत्वगुणी शांत असतो. राम बघा बरं, कृष्ण सत्वगुणी आहे का, तो तर गुणांच्या पलीकडे आहे. मग तम रज सत्व आणि सत्वातीत किंवा गुणातीत तो कृष्ण आहे. पण एरवी सतत हालचाल करताना दिसतो ना, इकडे गोपींबरोबर रासलीला करेल, तिकडे बासरी वाजवेल, तिकडे गुरांना चारायला नेईल, इकडे असेल तर कोणाचं मडकं फोडेल, सतत करत असतो की. पण हे करताना तो ज्यांच्यासाठी करतो त्यांचा उद्धार करतो. मागे आपण बघितलं होतं ना, ज्या वेळेला कृष्णाला ती बांधत असते उखळाला, इतक्या जणी तक्रार करतात, यांनी हे केलं त्यांनी ते केलं. आणि एक तक्रार तर अशी असते की हिला हसू आवरत नाही, तर ती म्हणते तू हसतेस काय, त्यांनी काय केलं माहीत आहे ना, दुपारच्या वेळेला मी झोपलो होतो तर यांची दाढी आणि माझी वेणी यांची घट्ट गाठ मारली, शेजाऱ्याला बोलवा ती गाठ सोडवायला. ह्याचं हे काय, त्याच्यावरती हसते. पण हे केलंस का तू कृष्णा, कृष्ण खाली मान घालून उभा आहे. आणि मग ती म्हणते तुला आता बांधतेच. ते उखली बंधन आहे ना भागवतातला, एक सुंदर प्रकरण आहे. ते दोर कमी पडत आहेत, गाठच मारता येत नाही तिला. मग किती दोर आणले, सगळ्या गोकुळातले दोर आणले, सगळ्या गाई वासरांना बांधलेल्या त्यांना सोडून दिलं, तरी ती गाठ आणते. कृष्ण असा मोठा होते किंवा अशी माया आहे की तिला गाठ मारता येत नाही. आणि जोपर्यंत गाठ मारता येत नाही तोपर्यंत उखळाला काय बांधणार ती, विचार करा. शेवटी कृष्ण हसतून म्हणतो एवढंच ना, चल मार गाठ. इतक्यात एक म्हातारी गोवळ्यान येते, कृष्णाबद्दल माझी तक्रार आहे. त्यावेळेला तू म्हणते तुझी तक्रार आहे, मग बांधतेच घट्ट. ती म्हणते माझी तक्रार काय ते ऐक. त्यांनी सगळ्यांच्या घरात चोऱ्या केल्या, अनेकांची मटकी वगैरे फोडली, माझ्या घरात त्यांनी चोरी नाही केली. इतकी मी वाईट आहे का, हां, इतकी मी गरीब आहे का, इतकी मी कुरूप आहे का, इतकी मी म्हातारी आहे का, आणि ती लंगडत लंगडत आलेली आहे, तिला कुबड आहे वगैरे, इतकी मी त्याज्य आहे का की माझ्या घरात कृष्णाने चोरी केली नाही, ही हिची तक्रार आहे. त्यावेळेला ती बघायला लागते गाठ मारावी का.
पण गाठ मारते, कारण त्यातून कृष्णाच्या जीवनातलं पुढचं काम आहे. यमल म्हणतात ना, यमला अर्जुन, अर्जुन वृक्ष, यमल म्हणजे 2 असे वृक्ष आहेत. त्यांनी ऋषींचा अपमान केलेला आहे. एकाने अगस्त्य ऋषीचा अपमान केलेला आहे, तो राजा आहे, पाय वर करून बसलेला आहे. आणि अगस्त्य ऋषी येतात, त्यांनी उभं राहायला पाहिजे आणि ऋषीवर बसा, आपल्यापेक्षा उच्चासन द्यायला पाहिजे. पाय तसेच ठेवून म्हणतो या ऋषीवर. ऋषीवर ते काय पत्ते खेळायला आले होते त्याच्याकडे. त्यावेळेला म्हणतात तुझा अहंकार एवढा मोठा झालेला आहे, वृक्ष बनशील तो. दुसरा आहे ते देवल ऋषी. देवल ऋषी अर्घ्य देत आहेत आणि इकडे गंधर्व आपल्या स्त्रियांबरोबर, स्त्रिया म्हणजे पत्नी आणि मैत्रिणी सगळं आहे, त्यांच्याबरोबर पोहायला आलेले आहेत. आणि आल्यानं त्यांना वाटतं ना की हुशार की आपल्या जर मैत्रिणी आहेत तर त्यांना इम्प्रेस केलं पाहिजे, म्हणून ते जात आहेत, अर्घ्य देत आहेत. इतक्यात खालून जातो आणि काय करतो, पाय ओढतो. पाय ओढल्यानंतर ते पडतात. तुम्ही फार चंचल आहात. नारद ऋषींना त्रास झाला, निरनिराळ्या कथा असतात त्या. तर त्यांनी काही वरदान त्यांनी मागितलेलं असतं की हे आम्हाला दोघंजण आहेत, वृक्ष असलो तरी चालेल, कृष्णाच्या अवतारात उद्धार होईल आमचा. ते म्हणाले कथा असतो. हे इतके जवळजवळ आलेले वृक्ष आहेत. नंदाच्या सीमेच्या अंगण आहे नंदाचं, त्या नंदाच्या अंगणाच्या सीमेवर 2 वृक्ष आहेत. तर कृष्ण ज्या वेळेला बांधून सगळे निघून जातात, हे मोठं उखळ आहे, हा छोटा कृष्ण आहे, काय करणार, इथेच उभा राहील. तो कसंही करून ते पाडतो उखळ, आणि उखळ पाडल्यानंतर तो जातो. उखळ गरगरत गरगरत जातं, त्या 2 वृक्षांच्या मधून कृष्ण जातो, पण ते उखळ आहे ते जात नाही. कृष्ण जोर लावतो, ते दोन्ही वृक्ष काडकाड करून पडतात, कृष्णावर पडतात, त्या उखळावर पडतात. धावत येते यशोदा, कोणती दुर्बुद्धी मला सुचली, कारण हे झाड पडल्यानंतर माझा कृष्ण काय वाचणार आहे. पण सगळेजण बघतात 2 दिव्य पुरुष त्या याच्यातून आलेले आहेत, मणिग्रीव आणि नलकुबर हे गेलेले आहेत निघून. त्यांना मुक्ती दिलेली आहे कृष्णाने. आणि त्या झाडाखाली कृष्ण आरामात बसलेला होता, त्याला काही झालेलं नव्हतं. इथे कृष्णाची शक्ती गोकुळातल्या लोकांना कळत नाही. ते कृष्णाला गावाच्या देवाकडे नेतात, ग्रामदेवापुढं, आणि त्याची दृष्ट करतात, मोराच्या पिसांनी त्याला मारतात. आता कृष्णाला आपण झाडा करतात ना, आपल्याकडे बऱ्याच फकीरांकडे तो मोराचा पिस असतो, भूत वगैरे आलं की त्यांनी ते सगळं मारतात. सगळं केलं कृष्णाचं, कारण कृष्ण वाचला म्हणजे कोणाची तरी दृष्ट लागली असेल. ते सगळे प्रकार त्यावेळेला कृष्ण हसत असतो, कारण कृष्णाला माहीत असतं माझ्याकडे जी शक्ती आहे जन्मापासून ती तुम्ही ओळखत नाही, कारण मीच तुमच्यावर मायेचं पांघरूण घातलेलं आहे. माझी ज्याची इच्छा असेल ज्ञान द्यावं, त्याची मी माया काढून घेतो आणि त्याला ज्ञान देतो. हे त्याचेच वाक्य आहे. पुढे बघा, आमिषा तमो गुणा लागी हा लालन पालन कोरिया बडवे रजोगुणा जाणं हे आसुरी संपत्ती संपूर्ण रजोगुणातून उद्भवती लालन पालन करोनिया भले याशी वाढविले अविद्येने. अज्ञानामुळे काम आणि क्रोध वाढतात, ज्ञानामुळे नाही वाढत. आणि ज्ञान म्हणजे आपण ठरवलं ना योग्य काय अयोग्य काय, हा विवेक आहे ना, ते खरं ज्ञान आहे. विवेक हेच खरं ज्ञान आहे. बऱ्याच वेळेला मी नाही रडणार म्हणजे नाही रडणार, कारण मी रडलो तर माझ्या मुलांना काय वाटेल, मी नाही रडणार, आम्ही रडलो तर आजीला काय वाटेल, हा सगळा विचार करून अचानक जरी मृत्यू झाला असेल तरी लोक स्वतःला सावरतात. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून मी जर ठरवलं तर निर्जली एकादशी करू शकतो, आणि मग जर ठरवलं तर मी दिवसभर खात राहू शकतो. शेवटी माझं ठरवणं आहे, आणि त्या ठरवण्यामध्ये असलेली माझी इच्छाशक्ती विल पॉवर आहे. हे महत्त्वाचं आहे. पुढे बघा काय सांगतात की तमोगुणालागी बहुप्रिय झाले जरी हे जन्मले रजातून. रजोगुण स्त्री पुरुष एकत्र येतात, त्या रजोगुणातून जन्म होतो. पण काही जण सत्व तर काही जण तम निवडतात, पण तमच मेजॉरिटी असते. त्यांना संस्कार घडवत ते सत्वगुणाकडे जातात. म्हणून लक्षात ठेवा, तमोगुणालागी बहुप्रिय झाले जरी हे जन्मले रजातून. तमोगुण ह्यासी दिले निजपद समोह प्रमाद रूपदा. मोह आणि प्रमाद म्हणजे अपराध. माणसाचा आळस असला ना की येतो आहे जरा ती तिथली दे रे, म्हणून मी कब्बशी घ्यायला जातो आणि कब्बशी पडते. उठून एक पाऊल टाकून घेतली असती तर नाही, मी तमोगुणी आहे म्हणून माझ्यातून प्रमाद घडतात, चुका घडतात. मला कळत असतं की यातून काहीतरी होणार आहे, काहीतरी फुटणार आहे, तरीसुद्धा माझा तमोगुण मला उठू देत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून काय तमोगुणालागी बहुप्रिय झाले जरी हे जन्मले, हे म्हणजे कोण, काम आणि क्रोध, जन्मले रजातून.
तमोगुणी जासी दिले निजपद संमोह प्रमाद रूप जे का. पाहे जीविताचे वैरी हे म्हणून यासी भला मान यमलोके. यमलोकात मान आहे म्हणजे नरकात मान आहे. काम क्रोध लोभ ही नरकाची द्वारं आहेत ना. या 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 तुमचं पद्म आभूषण तुम्हाला आम्ही ठेवलेलं आहे. कारण सगळी केवढा कामवासना, केवढा द्वेष, केवढं वैर, मग तुम्ही तिकडेच जाणार आहात, नरकाकडेच जाणार आहात. म्हणून यमलोका माझी त्याला मान आहे. पाहे जीविताचे वैरी म्हणून, जीवनाचे वैरी आहेत काम आणि क्रोध, वैरी म्हणून याची भलामान यमलोके. आमिषाच्या घासा लागी यासी सारे विश्वहीन पुऱ्या ऐसी भूक. मग अशी सांगितलं ना, यांना एवढी भूक आहे की सगळं विश्व पुरणार नाही. हे पाहिजे, ते पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच, माझं पाहिजे, याचं पाहिजे, सगळं पाहिजे. म्हणून बघा, आमिषाच्या घासा, आमिष म्हणजे मगाशी आपण सांगितलं जे बेट लावतात ते, त्याच्या घासा घासा लागी, ते दोन एकच शब्द आहे. घासा लागी यासी सारे विश्वहीन पुरे ऐसे भूक. ऐशा परी दावी सत्याचा आभास दंभे ऐसे जास बोलती गा. तया दंभा लागी प्रसिद्धी आघडी यानीच ती दिली जगा माझी. दंभ हे सगळे मोह. आता लक्षात ठेवा, एखाद्या कुणाचा तरी वाढदिवस असतो, नेत्याचा किंवा श्रीमंताचा, पानभर जाहिराती असतात, कधीकधी सप्लिमेंट असतो. लोकांवर हा केवढा मोठा माणूस आहे, ते जाहिराती दिलेल्या असतात, पैशाची बिलं तुमच्याकडे येतात आणि तुम्ही द्यावी लागतात, कारण त्यांनी तुमचं काहीतरी चांगलं केलं आहे किंवा इथून पुढे चांगलं कळणार आहे. हे दुष्टचक्र आहे. आम्ही एका अत्यंत चांगल्या व्यक्तीबद्दल लेख लिहून घेतलं आणि निरनिराळ्या वर्तमानपत्र गेलं, नवप्रभा सोडून कुणीही छापला नाही लेख, कारण म्हणाले ह्या माणसाबद्दल लोकांना कळलं पाहिजे. बाकीच्यांनी कोण 14,000 रुपये, कोण 18,000 रुपये, कोण 20,000 रुपये मागतात. तुम्ही 20,000 रुपये द्या, हा लेख छापतो. पण 20,000 नसतील तर 20,000च्या जाहिराती आणा. म्हणून ते जाहिराती, आणि मध्ये ह्याचा वाढदिवस काय मोठा मेला नाही म्हणून जगला आहे, आणि काय कर्तृत्व आहे सांगा बरं. हे या पॉलिटिकल लीडर्सचं तर ते तसंच असतं. तुम्ही जर गणपतीच्या वेळेला आरती संग्रह देतात, बिचारा आरती संग्रह एवढा, आणि हे बाकीच्यांचे फोटो, बाकीच्यांच्या जाहिरातीच मोठ्या, ग्लॉसी पेपर, हे वर्ण नाही तिथे. त्यांनी काय सांगितलेलं लक्षात ठेवा. ऐशापरी सत्याचा आभास दंभ ऐसे त्यास बोलती का. तया दंभालागी प्रसिद्धी आगळी. आज दंभ म्हणजे खोटेपणा आहे सगळीकडे. खरंच सत्याचा आभास, प्रसिद्धी आगळी ह्यानीच ती दिली जगा माझे. नष्ट केले ह्यानी, ह्यानी म्हणजे काम आणि क्रोध, हे लक्षात ठेवा. काम आणि क्रोध यांनी नष्ट केले विवेका लागून, काढिले सोलून वैराग्य. ते विवेक आणि वैराग्य नष्ट केलं म्हणून ते जागं करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. तुझी इम्युनिटी गेली म्हणून आजारी पडलास ना, तर बाकीचे औषधं घे, पण इम्युनिटी जनरेशन हे सगळ्यात महत्त्वाचं नाही का. ती जर इम्युनिटी वाढली तर बाकीचे रोग होणार नाही आहेत, नाही तर पुन्हा पुन्हा तू आजारी पडणार आहेस. म्हणून इथे काय सांगितले की नष्ट केले यांनी विवेका लागून, काढिले सोलून वैराग्य. ते निग्रहाची मान टाकिली मोडून, खांडिले ते वन संतोषाचे. त्याच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काम आणि क्रोध यांनी नष्ट करून टाकलेले आहेत. अतिरेक, काम आवश्यक आहे, क्रोधही आवश्यक आहे, पण विशिष्ट मर्यादेत आणि विशिष्ट प्रसंगी. जीवनच काम आणि क्रोधाने भरून टाकलं तर नाश उघड आहे. त्याला आसुरी संपत्ती म्हणलेलं आहे. 16वा अध्याय शिकू आपण नंतर. टाकीला पाडोन गड धैर्य रूप, उपटिले रोप आनंदाचे. त्यांनी काय काय केलं ते बघा. गड होता धैर्याचा, गड म्हणजे किल्ला, पाडून टाकला आहे. धैर्यच नाही. आपण म्हणतो ना माझं करेज नाही रे, मला कॉन्फिडन्स नाही रे, हे सगळे काम किंवा एश, काम एश, क्रोध एश, रजोगुण समुद्भवा. आत्ता वाचलं अतिरेक. नाही मला अतिरेक नाही आहे असं म्हणू नका. कुठेतरी तो सूक्ष्म असतो. अजून हे हवं, पण आता हे नको, हे पुरेसं झालं तरी मला दुसरं काहीतरी हवं असतं. लक्षात घ्या. म्हणून हे तो जळा पुढे निग्रहाचे मान टाकिली मोडून, खांडिले ते वन संतोषाचे, टाकीला पाडून गड धैर्य रूप, उपटिले रोप आनंदाचे. यांनी बोधांकुर टाकीला कोडून. बोधाचा अंकुर आता कुठेतरी लक्षात यायला लागलेलं आहे, आता कुठेतरी पटायला लागलेलं आहे. यांनी तो अंकुर तोडून टाकला, वाढणारच नाही ते रोप. म्हणून यांनी बोधांकुर टाकीले कुडवणं,
सुखाते संपूर्ण नष्ट केले. तापत्रय रूप विस्तवाचे झोत बळे अंतरात ओतिले गा. तापत्रय आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक आध्यात्मिक हे 3 ताप आहेत. त्यांनी त्या विस्तवाचे झोत बळे अंतरात ओतिले. आत विस्तव ओतला, आत विष ओतला, धैर्य नष्ट केलं. हे सगळे जे गुण आहेत ना ते काम आणि क्रोध यांच्या अतिरेकामुळे नष्ट झालेले आहेत. म्हणूनही हे होता घातासी प्रवृत्त नाही आटोपत कोणातेही, हे तो जळाविण जीवा बुडविती तेवीची जाळी ती आगीविण. आग नसली तर हे जाळून टाकतात. आपण म्हणतो ना की तुला आग का लागली, जलन क्यों हो रही है. आपण म्हणतो तिथे प्रत्यक्ष आग लागायची जरूर नाही आहे. तुझ्या पोटात का दुखतं आहे, माझा मुलगा पहिला आला म्हणून आपण उदाहरणं बघितले. तुझ्या पोटात का दुखतं आहे, या पोटावर औषध नाही, कारण ते पोट मनातलं पोट आहे. तुझं पोट का दुखतं, माझं चांगलं झालं म्हणून, हे मनातलं पोट आहे. माझं घर चांगलं आहे म्हणून तुझे जलन क्यों हो रही आहे, तुला का जळतं आहे, हे जलनसाठी अग्नी नाही आहे, हे काम आणि क्रोध पुरेसे आहेत, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते तो जळाविणं जीवा बुडविते, बुडवायला त्यांना काही जळ लागत नाही. तेवीची जाळी ती आगीविणं, जाळण्यासाठी यांना अग्नी लागत नाही. न बोलता शब्द राहती लपवणं घेती कवळवण प्राणी असे. डबा धरून बसतात आणि कवळ म्हणजे घास, वदनी कवळ घ्यायचा घास घेतात त्या प्राण्याचा, नष्ट करतात त्याला, दबून बसतात. न बोलता शब्द राहती लपवणं घेती कवळवण प्राणी असे. जाण शस्त्राविणं साधिते हे घात तेवी बांधितात दोराविणं. बांधला ना, काम आणि क्रोधाने बांधायला दोर लागत नाही, जाळायला आग लागत नाही, बुडवायला पाणी लागत नाही, कारण हे सगळं यांच्यातच असतं. जाण त्याची तरी कापिती हे मान प्रतिज्ञा करून धनुर्धरा. जाणत्या लोकांचे सुद्धा मान कापतात, इतका अहंकार असतो. आपण बघितलं ना, ऋषी 2 ऋषी आपल्याला माहीत आहेत. एकाच्या ऋषीच्या गळ्यात साप घातला म्हणून त्यांनी शाप दिला, आणि दुसऱ्याचे तो मानच उडवले म्हणून परशुरामाने उन्मत्त क्षत्रियांना नष्ट करील म्हणून प्रतिज्ञा घेतली ना, आणि परशु हाती घेतला. लक्षात घ्या, मान कापती ज्ञानी याचे विचारच करत नाही ते काम आणि क्रोध. आणि कोणी कापली, दोन्हीकडे राजा आहे. एकीकडे आपण म्हणतो कार्तवीर्य सहस्रबाहू अर्जुन एवढं नाव आहे, सहस्र भाऊ आहेत त्याला, आणि तो येतो आणि जमदग्नी ऋषी ध्यानात आहेत. आश्रमात पाणी नाही आहे, आश्रमात लाकडं नाही आहेत, आश्रमात अन्न नाही आहे. सगळे जे ऋषिकुमार आहेत ना ते आणायला गेलेले आहेत, म्हणून ते डोळे उघडत नाहीत. याला राग येतो, मला भूक लागली हे सांगूनसुद्धा तुम्ही काहीच तजवीज करत नाही, व्यवस्था करत नाही, म्हणून तो त्यांचं डोकं उडवतो. आणि ज्या वेळेला जमदग्नींचं डोकं उडवलेलं बघतो परशुराम, त्यावेळेला उन्मत्त क्षत्रियांचं डोकं मी उडवेल. त्यांनी सगळ्या क्षत्रियांचं कशाला, जे रक्षण करणारे क्षत्रिय आहेत म्हणून रामाला ते आलिंगन देतात आणि जातात ना, की तुझ्या रूपानं आता क्षत्रिय आलेला आहे, तो ज्ञानी आहे आणि क्षत्रियसुद्धा आहे, पराक्रमीसुद्धा आहे. क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज तुझ्यात एकरूप झालेलं आहे, मी आता माझं अवतार कार्य संपवतो. म्हणून दोघं एकमेकांना प्रदक्षिणा घालतात. राम त्यांना घालतो, ते रामाला घालतात, आणि ते महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करायला निघून जातात. आपले जे 10 अवतार आहेत त्यातला 10वा कल्की अजून झालेला नाही आहे, आणि परशुराम हा एकमेव जिवंत अवतार आहे, अजून ते आहेत. परशुरामांना तुम्ही शरणपूर्वक उपासना केली तर त्यांचा अनुभव तुम्हाला येतो. फार थोडे तशी परशुरामाची उपासना करतात. आता परशुराम हा गोव्याच्या भूमीचा निर्माता मानलेला आहे, म्हणून तुम्ही जर गेलात मांडवीच्या तीरातून चालायला, परवा आम्ही सहज गेलो चालायला, मी किती चालत जायचो. आम्ही पणजीत होतो त्यावेळीची पणजी निराळी. मला माझा तो विद्यार्थी, आता तो मोठा झाला आहे, तो विचारत होता, सर तुम्ही, अरे म्हणलं रात्री 2-2ला आम्ही चालत गेलेलो, काही सगळे सुरक्षित होती पणजी, आणि आम्ही असे चालत जायचो मांडवीच्या काठानं. आता त्यांनी जायला मार्ग केलेला आहे, परशुरामाचा पुतळा उभारलेला आहे, आणि त्याला परशुराम भूमी, परशुराम तीर असंच नाव दिलेलं आहे. मांडवी दिसत नाही एवढे कॅझिनो आहेत. आपल्याला लांबून ते कॅझिनो पुलावरून लहान दिसतात, जवळ गेल्यानंतर एवढी मोठी जागा. मांडवी दिसत नाही. बघायचे असेल तर हेलिकॉप्टरमधून बघावी लागेल. तरी आता आणखीन नवीन कॅझिनोज येत आहेत, त्याला विरोध करायचा. विरोध कशासाठी, आमच्या याच्यात उभारतात आम्हाला पैसे द्या,
मग सगळं सांगत बसत नाही. तुम्हाला माहीत आहे प्रत्येक गोष्टीला विरोध आहे. आता कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरी करतायत, विरोध आहे. रस्ते करायचे आहेत, विरोध आहे. सगळेजण सांगतात ना, इतके रस्ते तुम्ही भारतभर बांधलेत, पण तुम्हाला सगळं पणजी आणि मुंबई रस्ता तयार करता येत नाही. हसून म्हणलेत ते मंत्री की तिथल्या लोकांना समजावा ना तुम्ही, आम्हाला कोणी जागाच देत नाही आहे. माझं अंगण आहे, माझं गुलाबाचं झाड आहे, माझं तुळशीचं रोप आहे, आम्ही करणार काय? शेवटी तुम्ही तुमची मतं जपणार. बाकीच्या लोकांनी धडाधड जागा दिल्या, तिथे कॉरिडॉर्स वगैरे तयार झाले, पण तुम्ही देत नाही. ग्रीड आहे, लोभ, हे फार वाईट आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की हे तो पंकाविणं कैसे रुतविते आणि गुंतविते फासाविणं. फास नाही पण तुम्हाला गुंतवतात, आणि पंख म्हणजे चिखल नाही पण तुम्हाला रुतवतात किंवा बुडवतात. राहती हे खोल अंतरा माझारी, म्हणून या भारी कोणातेही. काम आणि क्रोध हे सगळ्यांना भारी आहेत, ज्ञानांना सुद्धा फसवतात. तर म्हणून सतत सावध राहायला पाहिजे. धूमेना व्रियते वह्नी यथादर्शो मलेन च, यथोल्बेन आवृतो गर्भस्तथा तेनम एदम आवृतम. हा श्लोक मी मुद्दामून घेतलेला आहे. म्हणजे घेताना हा नको, बरेचसे श्लोक घेतले नसते तरी चाललं असतं, हा अध्याय लहान झाला असता. पण हे आपल्या जीवनाला महत्त्वाचं आहे. पुढचा तेवढा महत्त्वाचे आपण घेणारही नाही तो व्या. इथे 3 उदाहरणं दिलेली आहेत, आणि अशी क्वचित उदाहरणं गीतेत दिलेली आहेत. धूमेना व्रियते वह्नी, जसा वन्नी धुराने झाकून टाकलेला असतो, धूर फुंकलात की मग तो वन्नी पेटतो. धूमेनं आवृता वन्नी आहे, त्याचं वन्नी यथा आदर्श, आदर्श म्हणजे आरसा, मलेनं, मल म्हणजे धूळ, आरसा धुळेनं व्यापलेला आहे, धूळच दिसते, आरशात मी दिसतच नाही. आणि शेवटी यथोल्बेन वृता गर्भ, गर्भ व्यापून असतो, ज्याला आपण म्हणतो प्लॅसेंटा किंवा ती वार म्हणतात. वार ती पिशवी असते, त्या पिशवीत तो गर्भ वाढत असतो. सर्व बाजूनी पिशवी त्याला घट्ट असते, आणि तो वाढतो तशी पिशवी मोठी मोठी होत जाते, पण फार अवघड आहे ते. तसं तो काय करतो, मनाला हे काम आणि क्रोध आहेत ना, पहिल्यांदा अग्नी आहे, धूर झाला की अग्नी झाकला जातो. आरसा आहे, आरशावर मळ साठला की आरसा. आता तुम्ही कधी विचार केला आहेत का, आपण बोललो या हनुमान चालिसाबद्दल, पण हनुमान चालिसेची सुरुवातच आहे की गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी. म्हणजे माझ्या मनाच्या आरशावर जी धूळ पसलेली आहे ती गुरुच्या पायाच्या धुळीनं स्वच्छ करा. गुरुच्या पायाच्या धुळीनं माझ्या मनाच्या आरशावरची धूळ स्वच्छ करा. इकडे लोकांचं लक्षच जात नाही. गुरुचरण सरोज रज, रज म्हणजे धूळ, निज मनु मुकुर सुधारी. माझ्या मनाचा जो आरसा आहे तो सुधारी म्हणजे स्वच्छ करूया, त्याच्यावर साठलेली धूळ दूर करूया. आणि त्याच्यासाठी काय वापरूया, तर गुरुच्या चरणाची धूळ वापरूया, हे सांगितलेलं आहे. इथे तेच आहे, सदा सर्व काळ चंदनाची मुळे भुजंगे वेढली असे जैशी. हे चंदनाच्या ठिकाणी भुजंग म्हणजे साप आहेत, सर्पवृक्ष असतात ना, आपण ज्याला हातो म्हणतो ना, केवडा, तिथे साप असतात. सापाला गंधज्ञान असेल कदाचित, म्हणून जिथे जिथे सुगंधी आहे ना तिथे तिथे साप आहे. सदा सर्व काळ चंदनाचे मुळी भुजंगे वेढिली असे जैसे, किंवा जैसी नित्य गर्भस्था लागुनी असे गवसणी वेष्टनाचे. ते वेष्टन असतं, त्याच्यात तो गर्भ वाढत असतो, त्याला उल्बेन, उल्बा असं म्हणलेलं आहे. पुढे तेजाविण भानू अग्निधुराविण नसे मळ हिण दर्पणही. बघा असतोच. तैसे पार्था आम्ही देखील येना ज्ञान कामक्रोधाविण एकलेचे. काम आणि क्रोध आणि ज्ञान असतातच, ज्ञानाने कामक्रोध दूर केले पाहिजे, नाही तर काम आणि क्रोध ज्ञानाला झाकून टाकतील, ज्ञानाला निस्तेज करतील, ज्ञानाचा प्रभाव नष्ट करतील. जसा धूर अग्नीला झाकून टाकतो, धूळ आरशाला झाकून टाकतो, आणि गर्भ वाढत असतो, पण गर्भाला ती वार किंवा आतली जी असते प्लॅसेंटा म्हणतात त्याला, त्याची तो गर्भ झाकलेला असतो. विचार करा. परत दुष्पुरण पुढे काय सांगितले, आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरणा कामरूपेण कौंतेय दुष्पोरेणा नलेनवा. म्हणजे कामरूपी अग्नी आहे, तो सगळं जाळून टाकतो रे. क्रोधरूपी सुद्धा अग्नीच आहे, तोही सगळं जाळून टाकतो. सावध राहा. किंवा बीजालागी कोंड्याचे वेष्टन स्वभावता जाणं असे तरी, तैसे ज्ञान तरी निर्मल अलिप्त परी आच्छादित कामक्रोधे.
गप्पा मारता मारता परवा सहज प्रश्न निघाला की आटा आणि मैदा, मी परवापर्यंत समजून होतो की मैदा आट्यापेक्षा महाग आहे, कारण मैद्यावर जास्त प्रोसेसिंग करावं लागतं. आमची आई म्हणायची की ते सगळं जाळतात, पुन्हा त्याला हे करतात, पुन्हा त्याला करतात, असं अनेकदा चाळून 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 तो पांढरा मैदा तयार होतो. म्हणजे ज्याच्यावर जास्त प्रोसेसेस घडलेली आहेत तो महाग पाहिजे ना. आणि कुणीतरी म्हणलं मैदा स्वस्त असतो. मग मी दुकानदाराला फोन करून विचारलं, जो माझा मित्र आहे, मैदा स्वस्त असतो म्हणाला आट्यापेक्षा. मग म्हणलं गुगलला विचारूया. गुगलने सुंदर उत्तर दिलं की गव्हावर जे वेस्टर्न असतं, जे उदाहरण दिलेलं आहे, वेस्टर्न म्हणजे कव्हर, ते कव्हर काढून टाकलं जातं आणि त्याच्यापासून निरनिराळे व्हीट ब्रेड म्हणतो ना, ब्राऊन ब्रेड घेऊ नका, ब्राऊन ब्रेडमध्ये निराळीच द्रव्य असतात. व्हीट ब्रेड, होल व्हीट ब्रेड, तो कशाचा बनवतात? हे जे काढलेलं कवच आहे आणि आतला जो मलदा असतो त्याच्यापासून मैदा तयार करतात. आतला जो गर्भ असतो गाभा, पण वरच्यात सगळी जी व्हिटॅमिन्स असतात ते व्हिटॅमिन्स कशात असतात? टर्फलात असतात. आपण पूर्वी काय करत होतो की हे खात होतो, भात खात होतो, उकडं वगैरे म्हणतात ना. आता आपण जो तयार करतो सुरई, म्हणजे रिफाईंड, म्हणजे कवच काढून टाकतो. कवच काढून टाकणं म्हणजे असडी भात म्हणतात. म्हणजे त्याच्यावरचं कवच आहे आणि त्या कवचात सगळी विटॅमिन्स आहेत. आपण भिकणं काढतो ते कवच काढून खातो. त्या कवचात जरी भाजली तुम्ही तरी त्या कवचात विटॅमिन्स आहेत. विटॅमिन्स आहे, रफेज आहे, आपलं हे करण्यासाठी, मल जाण्यासाठी खूप गोष्टी आहेत, ते नष्ट करतात. आणि त्याच्यापासून दुसरा प्रॉडक्ट होतो, म्हणून मैदा स्वस्त असतो. मैद्यावर प्रोसेसिंग करावं लागतं, त्या प्रत्येक प्रोसेसला किंमत द्यावी लागते. पण महत्त्वाचा पदार्थ त्या गव्हाचा काढून आतल्या कमी महत्त्वाच्या किंवा ज्याला काही विशेष त्रासच आहे म्हणून मैदा हल्ली खात नाही. मैद्याचे नूडल्स, मैदा ब्रेड शक्यतो खाऊ नका तुम्ही. मैद्याचे निरनिराळे पदार्थ तयार करतात, मैद्याच्या पुऱ्या, मैद्याचे समोसे. का सांगतोय? कारण हल्ली आपण आट्यावर जास्त भर देतो आणि हे रामदेव बाबांनी ही क्रांती केली, आट्याला महत्त्व दिलं. त्या तेवढ्या चवदार लागत नाहीत म्हणून हे तरुण मुलं म्हणतात, हे रामदेव बाबाचे नूडल्स काय खायचे आहेत. हे गंमत आहे, कारण चटक लागलेली आहे ना नको असलेल्या गोष्टींची, हे लक्षात ठेवा. म्हणून सांगितलेलं आहे, तैसे ज्ञान तरी पहिल्यांदा बीजा लागी कोंड्याचे वेष्टन स्वभावत जाणं असे तैसे, तैसे ज्ञान तरी निर्मल अलिप्त परी आच्छादित कामक्रोधे. आधी कामक्रोध जिंकोनिया मग मिळवावे चांग ज्ञान जरी, तरी सर्वथैव पार्था पराभूत नाहीचही होतं रागद्वेष. तरी त्यांना पराभूत करणं अवघड आहे. आपण अष्टांग योग म्हणतो, त्याच्यात एकदम प्राणायामापासूनच सुरुवात करतो, पण प्राणायामाच्या आधी पायऱ्या आहेत ना, यम, नियम, आसन, प्रत्याहार, आणि नंतर मग आपण म्हणतो ना की उलटं करा, धारणा करा, ध्यान करा. हे प्रत्याहार आहे ना, तिथे खरा प्राणायाम सुरू होतो. पण यम, नियम, आसन पाहिजेत. तसं पाहिजे तुम्हाला जर ज्ञान टिकवायचं असेल तर. नाही तर ज्ञानाचा नाश करायला काम आणि क्रोध तयार आहेतच, टपलेले आहेत. तरी सर्वथैव पार्था पराभूत नाहीच हे होतं रागद्वेष, यासीच ते बळ पडे उपयोगी आणावे जे अंगी जिंकावया. म्हणजे ह्यांना जिंकण्यासाठी जे बळ लागतं ते अंगी आणावं लागतं. हे खूप अवघड आहे जिंकायला काम आणि क्रोध. पुढे आणखीन त्याचं वर्णन येणार आहे. इंद्रिया आणि मनोबुद्धी अस्याधिष्ठान समुच्यते ऐतही विमोहत्येश ज्ञानमावृत्य देहिनम. अग्नी लागी जैसे सहाय्य सर्पण, सर्पण म्हणजे लाकूड जाळण्याला आपण लाकडं वगैरे वापरतो त्याला सर्पण म्हणतात. अग्नी लागी जैसे सहाय्य सर्पण तैसे स्थिती जाणं येथे होय. जिंकावया जे जे योजावे उपाय करीती सहाय्य यासीच ते. तुम्ही जिंकायला उपाय करतात, त्यामुळे पोचलं कोण जातं तर काम आणि क्रोध पोचले जातात. कारण का? कुठेतरी निग्रह कमी पडतो. बऱ्याच वेळेला मी जे जे करतो ना त्यांनी माझं वजन काही कमी होतच नाही आहे, माझं हे कमी होतं तर मी हे करतो ते करतो. बऱ्याच वेळेला ते कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स असतात. मी जे करतो हे नकासाठी, म्हणून मग आपण म्हणतो ना की तुला सिगरेटचं व्यसन जर सोडायचं ना जरा दारू प्यायला लागा. असं असतं. दारूचं सोडायचं ना मग जुगाराचं सोडायचं तर आणखीन व्यसन आहेत की. म्हणजे एक व्यसन सोडण्यासाठी दुसरं व्यसन असा प्रकार असतो. म्हणून काम आणि क्रोध आहे ना ते जिंकणं फार अवघड आहे आणि ते शरण, गुरुला शरण जाण्यानेच जिंकता येतं. आधी कामक्रोध जिंकोनिया मग मिळवावे चांग ज्ञान जरी, तरी सर्वथैव
पार्था पराभूत नाहीच हे होतं रागद्वेष, यासीच ते बळ पडे उपयोगी, आणावे जे अंगी जिंकावया. काम आणि क्रोध जिंकायला येतात. आता पुढचा श्लोक आपण जो वाचला, अग्नी लागी जैसे सहाय्य सर्पण, तैसी स्थिती जाण येथे होय, जिंकावया जय जय योजावे उपाय, करीती सहाय्य यासीच ते. यासी हटयोगी आवरू पाहती, तयासी जिंकती परी हेची, ऐशाही संकटी एकची साधन, भले असे जाण धनुर्धरा, तुझं सांगे साधे तरी, सांगे न ते आता ऐक पंडू सुता सावधान. आता हे आपण ऐकलं पाहिजे. जरी हे शेवटी आलेलं आहे तरी हे सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं ज्ञानी माणसाचा सुद्धा केव्हा अधप्पात करतील, केव्हा घात करतील, म्हणून तुम्हाला विश्वामित्राचं उदाहरण दिलं. अगदी वरती पोचायला आलेले पण एकदम अधप्पात घडतो, सावध राहायला पाहिजे. आता मी तुला ह्यानं कसं जिंकायचं ती युक्ती सांगतो. इंद्रियेची मूळ यांचे वसतिस्थान, जेथोनी निर्माण होती कर्मे, तरी ती सर्वता टाकी निर्दाळून, अंतरी ठेवून सोहंभाव. नाम घेत काम करा, ही जी युक्ती महाराज सांगतात. नाम घेत तुम्ही काम करा. हे काम मराठीतला काम आहे. आणि आता काम क्रोध म्हणतो तो संस्कृतमधला काम आहे. काम वासना म्हणजे सगळ्या इच्छा जर मारायच्या असतील तर ज्ञानाचा उपयोग करा. अशी म्हणजे तलवार, इच्छेच्या ज्या निरनिराळ्या फांद्या आहेत वाढलेल्या, त्या तलवारीनं कापा, ज्ञानाच्या तलवारीनं. हे 15व्या अध्यायात सांगितलं आहे. पण हेही लक्षात घ्या, इंद्रियेची मूळ यांचे वसतिस्थान, जेथून निर्माण होती कर्मे, तरी ती सर्वता टाकी निर्दालन करून टाकायचं. कशासाठी? अंतरी ठेवणी सोहंभाव. मी तो परमेश्वर आहे, मी तो सद्गुरू आहे, मी तो आत्मा आहे, मी देह नाही. हा भाव जर स्थिर झाला तर मी देहच नाही आहे. तर देह जगवण्यापूर्वक खातो, मला हेच पाहिजे तेच पाहिजे, मी हे आणखीन पाहिजे, हे माझ्या मनात उरणारच नाही. जर आत मी सोहम ध्यान करत किंवा सोहम नाम घेत जर मी काम केलं तर. पुढे बघा, इंद्रियाणी पराण्याहू इंद्रियेभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धी, दी बुद्धी यो बुद्धे परत असतो सा. हा गीतेतला एक महत्त्वाचा श्लोक आहे. परवा तुम्हाला उदाहरण दिलं होतं की 3 बॉडी माइंड इंटेलेक्ट याच्यात परस्पर काय संबंध आहे हे गीतेतून शोधून काढा म्हणून सांगितल्यानंतर हा 3ऱ्या अध्यायातले शेवटचे 3 श्लोक आहेत. पहिल्यांदा इंद्रिय जिंका, नंतर मनावर आणि आता बुद्धीवर. आणि बुद्धी काय सांगते? अरे बाबा, इथपर्यंतच मी आहे. खरा आनंदाचा भाग, खरं अध्यात्माचं क्षेत्र, खरा आत्मा, त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर इथून पुढच्या आपण मी तिथे उपयोगी पडत नाही. बुद्धी दाखवते मार्ग. आपण म्हणतो ना ते तिथे तुम्हाला दिसतंय ते घर, पण मी पुढे येणार नाही. असंच आहे. एक ते 2 जण आलेले असतात आणि त्या नवरा बायको बाजारातून आलेले असतात. महाराजांचं उदाहरण आहे. चोर येतात आणि त्यांना झाडाला बांधून टाकणार. मग त्यांचा चोरांचा वाद सुरू होतो. त्यांना मारायचं कशाला, झाडाला बांधलं आहे ना. पण अरे ह्याने आपल्याला पाहिलेलं आहे. ते चोर पोलिसांना सांगतील यांना सगळं लुबाडूया. आणि हा वाद चालू असताना बंदुकीचे 2 ठॉ ठॉ ऐकू येतात. हे घाबरून पळून जातात. मालही तिथेच आहे, पण यांना झाडांना बांधलेलं आहे. 2 जण येतात. त्यातला एक गोरा असतो, एक सावळा असतो. घोड्यावरून येतात, बंदुकी असतात आणि ते त्यांना सोडवतात. म्हणतात तुम्ही घाबरू नका, सगळा तुमचा माल एकत्र करा आणि येतो. त्यांचं अरण्य संपतं, रान, आणि तेथून शेजारीच त्यांचं घर असतं. ते म्हणाले घरी या, जरा जेवण वगैरे करा. तुम्ही आम्हाला एवढं जीवाच्या संकटातून वाचवलेलं आहे, आम्हाला काही सेवा करूया. ते म्हणाले दस फार नो फर्दर, या रानाच्या पलीकडे आम्ही येऊ शकत नाही. म्हणून ते परत निघून गेले. बुद्धी तेच म्हणते. आपण म्हणतो ना, मरण कल्पनेसी थांबे तर्क जाणत यांचा. जाणते म्हणतात इतकं मी मृत्यूबद्दल सांगतो, पण त्याच्या पुढे काय होतं. अनेक जण, एक वाक्य मला खूप आवडलं होतं, मला वाटतं बर्ट्रांड रसेलचं वाक्य, आय एम नॉट अफ्रेड ऑफ डेथ, आय एम अफ्रेड ऑफ द टेपरिंग प्रोसेस ऑफ डेथ. म्हणजे आत्ता मी मरायला लागलेले, अष्टमी आहे, सप्तमी, षष्ठी, पंचमी, चतुर्थी, प्रतिपदा संपली. ही प्रोसेस आहे ना, ती जितकी लांब तितका तो घाबरतो जीव आणि आपण ती लांबवतो हल्ली. खरं तुम्ही लिहून ठेवा, या जरा काही झालं वगैरे डॉक्टरनी सांगितलं याच्यावर उपाय नाही, मारून टाका. ज्याला म्हणतात मर्सी किलिंग. आणि आपल्या सभेत ते मांडून विधानसभा, कदाचित गोवा हा पहिलं राष्ट्र ठरेल जिथे दया मरण हे कायदेशीर असेल.
दयामरण आणि दुसरं स्वेच्छामरण. स्वेच्छामरण आहे त्याला म्हणतात युथानासिया. मग मला मरायचं आहे, मग तो माणूस 60व्या वर्षी म्हणू शकेल, त्याला कुठेही परवानगी नाही. जपानमध्ये वगैरे काही देशात आहे युथानासिया. मी आय कॅन चूज माय डेथ, पण अदर्स कॅन चूज युअर डेथ. इफ तू शुद्धीवर असेल तर तुझी पहिली सही आणि नंतर मुलांची, पत्नीची वगैरे सही. आम्ही सगळे बघितले आहेत, आम्ही सगळे प्रयत्न केलेले आहेत. डॉक्टर सांगतात आता यांच्या फक्त यांना ज्या वेदना, यातना, विशेषतः मनात त्रास होत असेल हे सगळं सोडून जायचं. तो त्रास त्यातून त्याला वाचूया. काय करायचं, हा जो आपण त्यांना गेलेला आहे कित्येक दिवस तो मास्क आहे तो काढून टाकायचा. ही विल डाय इन 2 minutes. किंवा काही ठिकाणी मग विषारी इंजेक्शन देतात, अलाउड आहे. काही ठिकाणी सगळी ट्रीटमेंट थांबवतात, तो आपली मौत मरतो. हे दयामरण. मी का सांगतो की जितकी आपण मृत्यूची प्रोसेस वाढवू तेवढी आपली ही सगळी माया आपल्याला त्रास देणार आहे. आपल्या सगळ्या वासना आपल्याला त्रास देणार आहेत. आपल्या सगळ्या स्मृती आणि भविष्याबद्दलच्या कल्पना, अरे एवढा व्यवसाय मी वाढवला आहे, मुलं चालवतील ना, ही भविष्याबद्दलची कल्पना आहे. अरे एवढं मी माझ्या मुलांसाठी केलं, पण शेवटी मला त्यांनी वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं ना, आणि आता इथे मी बेवारशासारखे आहे ना. बिलं ते परस्पर भरतात पण मला एकदाही भेटायला येत नाहीत. म्हणजे हे कशाला? या स्मृती, या वासना, या इच्छा, या भविष्याबद्दलच्या कल्पना आणि भीती, जितकं मरण आपण वाढवू तितकं. कोमात गेल्यानंतर तर किती दिवस वाट बघणार आहात तुम्ही? मी तुम्हाला माझा अनुभव सांगितला होता. आमच्या घरातलाच एक माणूस गेलो भेटायला. तो म्हणा, सर तुम्ही इथे केलं. एक डॉक्टर आमचा विद्यार्थी होता, तर म्हणलं ह्याला भेटायला आलेला आहे. म्हणाले खरं सांगू का सर, सोमवारी तो मेला आहे, आज बुधवार आहे. त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवायला सांगितलं आहे, आम्ही व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे. सगळंच आर्टिफिशियल आहे. ही डाईड प्रॅक्टिकली. मग आम्ही लगेच कॉरिडॉरमध्ये येऊन निर्णय घेतला, रिमूव्ह हिम फ्रॉम द व्हेंटिलेटर, ऑफ द व्हेंटिलेटर. आता हे लक्षात घ्या, त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं ही इज नो मोर. बॉडीली फंक्शन्स नाही. तुम्हाला तिथे जो ग्राफ दिसतोय ना तो व्हेंटिलेटरचा आहे. नाही तर पुढे स्ट्रेट लाईन की असा आवाज येतो आणि तो मेलेला आहे. विचार करा. मी हे का सांगतोय की परवा तुम्हाला उदाहरण दिलं होतं की एका वकील, चांगली ॲडव्होकेट आहे, तिला असा असाध्य रोग झालेला आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच माझ्यावर उपचार करा, पण ज्या वेळेला उपचार अप्रभावी होतील, प्रभावी राहणार नाही आणि डॉक्टर सांगेल जगात आता कुठे उपचार नाही, त्यावेळेला किल मी, मर्सी किलिंग. आणि हे मी तुम्हाला मृत्यूपत्रासारखं लिहून देते. मी ॲडव्होकेट आहे. हा विचार सध्या सुरू झालेला आहे, कारण आपण आयुष्याची वर्षे वाढवतो आहे, पण वाढलेल्या वर्षात आयुष्य जगणं अवघड झालेलं आहे. म्हणून किती लाखो रुपये खर्च येतो. हे 2 दिवस लावलात तर 1 लाख रुपये बिल आहे ना हॉस्पिटलचं. आणि हे नक्कीच माझ्या कुटुंबाला परवडणार नाही आहे, हे त्या आजारी पडणाऱ्या माणसाला वाटतं. जर माझं सगळं सेटल झालेलं आहे, एवढं काय प्रेशस आहे माझ्याकडून, तुम्ही थांबलं पाहिजे तिथे. हे अवघड आहे. आपण अजून खूप जगणार आहोत, पण हा विचार म्हणून तुम्हाला सांगतोय. हाच विचार आता पुढे सांगितलेला आहे. मन मग ते सुस्थिर होऊन या मन तुटेल बंधन बुद्धीचे, तेणे काम क्रोधा वैर्यासी ठारा उरे चिना वीरा अंतरात. ज्यावेळेला बुद्धीच्या त्या टोकापर्यंत तुम्ही पोचता त्यावेळेला काम आणि क्रोध नष्ट होतात आणि मग पुढे अध्यात्माच्या प्रवेशात तुम्ही सुरुवात करता. त्याच्यासाठी जिवंतपणीच तर उपासना करायची आहे ना. ही नामसाधना, ही ध्यानसाधना, ही आपण एकत्र येऊन करणे, सामूहिक उपासना, हे जिवंतपणीच आनंदात राहण्यासाठी आहे ना. हे लक्षात घेऊया. पुढे काय म्हणतात, एवं बुद्धे परा बुधवा संस्तभ्यात्म आत्मानम आत्मना जही शत्रुं महाभाव कामरूपम दुरासरम. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम 3य अध्याय. एक लक्षात मला आणून द्यायचं आहे, सगळीकडे भगवान उवाच आहे ना, मग कृष्णार्जुन संवाद कुठून आला? सगळीकडे भगवान उवाच आहे आणि खाली प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णार्जुन संवाद म्हणतात. म्हणजे कृष्णच भगवान या अवस्थेत आहे. पण हे जे अध्यायाला नावं आहेत ना ते कदाचित व्यासाने दिलेली नसतील. म्हणून विनोबानी आपल्या जी प्रवचनं गीतेवर केलेले आहेत, अध्यायाला नाव नाही दिलेलं. म्हणजे अर्जुना, इथे आता हा अध्याय संपला, आता आपण 4था अध्याय सुरू करूया. असं कधी बोलताना म्हणतो का आपण? शिक्षक म्हणतो लास्ट टाईम वी हॅड रीच देअर, सो टुडे वी विल. हा संवाद आहे दोघातला, सख्यातला संवाद आहे, मित्र आहेत दोघं, पण कृष्णार्जुन संवाद आहे.
तुम्हाला समजायला कृष्ण सोपा वाटेल म्हणून म्हणले. शेवटचे ओळ वाचूया. अंतरापासून फिटले निःशेष तरी ह्यांचा नाश निस्सन. तरच होणार आहे. निःशेष काही उरलेलं नाही आहे तरच यांचा नाश होणार आहे. याच्यासाठी ज्ञान पाहिजे. लक्षात ठेवा, ज्ञान म्हणजे नुसता विचार नाही तर विवेक पाहिजे. आणि विवेक टिकाऊ विवेक पाहिजे. क्षणभर वैराग्य, आपण स्मशान वैराग्य शब्द वापरतो मराठीत. म्हणजे काय, आम्ही तिघं चौघं जण बसतो, कॅन्टीनमध्ये एकत्र जातो, एरवी वीकेंडला एकत्र जातो, सिनेमाला एकत्र जातो, असे चौघं जण आहोत. आणि एकदम टाईप करता करता आमच्यातला एक मरतो आणि आम्ही 40sमध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे शाळेशी. आम्ही त्यांच्या प्रेतयात्रेला जातो, स्मशानात जातो, त्याचा देह चितेवर ठेवून चितेला अग्नी दिला जातो. चितेच्या ज्वाला बघितल्यानंतर आम्ही तिघंही म्हणतो काही खरं नाही रे. हा आज सकाळपर्यंत आपल्यात होता, टाईप करत होता, एकदम मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि हा आपल्यातून गेला. काही खरं नाही, काही खरं नाही, काही खरं नाही म्हणत येतो. आणि हल्ली एक पद्धत आहे की स्मशान अंत्ययात्रेला येतात त्यांना चहा दिला पाहिजे. खरं म्हणजे चहा नाश्ता दिला पाहिजे. गोव्यात अजून ती पद्धत नाही आहे. महाराष्ट्रात स्मशानाच्या बाजूला हॉटेल्स असतात. पण जरी त्यांनी दिलं नाही तरी आपण घरी येतो, आपल्या मनात स्मशान वैराग्य, त्या ज्वाला, इतक्या तरुणपणी तो मेला, काही खरं नाही आहे, हे सगळं असतं. स्मशानातून आल्यानंतर आंघोळ करायची असते. आंघोळीला ती म्हणते तुम्ही केव्हा येणार माहीत नाही, कारण तुमचा जो मित्र होता तो म्हणतात ना हार्ड हेडेड होता, त्याची कट्टी काय लवकर फुटणार नाही म्हणून मी पाणी गरम केलेलं नाही आहे, पण तुम्ही करा. हा सगळा संवाद होतो. काही खरं नाही का. आंघोळ करायची म्हणून करतो, पण आंघोळ करून बाहेर आल्यानंतर जरा चहा आणि बटाटे पोहे करा. कुठे गेलं वैराग्य. आंघोळ करताना सगळे वैराग्याचे विचार केले, वैराग्याचे विचार फक्त स्मशानात. म्हणून भोलेनाथ आमचे जिथे राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे म्हणून ज्या निघतात प्रेतयात्रा, त्या प्रेतयात्रेत शंकर असतो. आणि आता त्याला एवढं बरं वाटतं स्मशानात जाई तोपर्यंत राम नाम सत्य आहे. पुढे ते प्रेत ठेवलं जातं आणि बाकीचे सगळे गप्पा मारत बसतात की नवीन मारुतीचं जे मॉडेल आलं ते घेतलं का. नाही रे, नवीन व्हर्जन आलेलं आहे, ते मला या महिन्यात मिळेल. मी या गप्पा ऐकल्या, तो स्मशानात या गप्पा मी ऐकल्या आहेत. म्हणून तो भोलेनाथ म्हणतो की स्मशानाच्या आत मी असतो, बाहेर रामनाम सत्य आहे. जर स्मशानापर्यंतच असेल तर मी रमतच नाही, मला इथेच रामनाम सत्य आहे. म्हणून तो स्मशानवासी कायम राहतो. आपलं तेवढ्यापुरतंच वैराग्य असतं आणि तेवढ्यापुरतंच विवेक असतो. विवेक आणि वैराग्य तरच काम आणि क्रोध जिंकू शकणार आहात. पण टिकाऊ विवेक पाहिजे आणि टिकाऊ वैराग्य पाहिजे, क्षणापुरतं नाही. अंतरापासून फिटले निःशेष तरी यांचा नाश निस्संदेह. सूर्याचे किरण दूर होता जाणं, राहिले कोठून मृगजळ. सूर्यच गेला, सूर्यास्त झाल्यावर मृगजळ कुठे दिसणार आहे. दुपारी मृगजळ दिसतं, संध्याकाळी नाही दिसत, कारण तिथे ऊन कुठे एवढं जोरात, तीव्र नाही आहे प्रकाश. म्हणून तसंच तैसे अंतरंग होताची निस्संग, निमाले ते सांग रागद्वेष. निस्संग, संग टाकून निस्संग व्हावे. मुक्त संग समाचर अर्जुनाला सांगितलेलं आहे. मुक्त संग, निस्संग. हा संग आपल्याला त्रास देतो. संग आपण करतो तो सत्संग आहे, सत आहे म्हणून चांगला आहे, नाही तर हा वाईटच संग झाला ना. म्हणून पुढे काय, तैसे अंतरंग होताची निस्संग, निमाले ते सांग. सांग म्हणजे पूर्ण रागद्वेष. जाता प्रीती द्वेष, ब्रह्मीचे स्वराज्य संपूर्ण सहज आता आले. काम आणि द्वेष, प्रीती म्हणजे प्रेम आणि द्वेष गेले की ब्रह्माचं स्वराज्य तुमच्या हातात आलं. म्हणजे राग म्हणजे मराठीतला राग नाही, संस्कृतमध्ये राग म्हणजे अनुराग. अनुराग म्हणजे प्रेम, देहाचं प्रेम. मराठीतला राग हा क्रोध आहे, अँगर. पण राग आणि द्वेष ब्रह्मीचे. मग तो आपण भोगी आत्मसुख, अंतरीच देख निरंतर. काल मी तुम्हाला शब्द सांगितले होते, आत्मरत, आत्ममग्न, आत्मक्रीड, आत्ममिथुन. त्याला आतमध्येच सगळे पार्टनर्स भेटतात, त्याला बाहेरची गरज लागत नाही. तो तुम्ही किती आनंदात आहे. तुकाराम बघा ना, आपले महाराजही बघा, कुठली त्यांना इच्छा होती, काही नाही, आतच आनंदात असायचे आणि आनंद आतच आहे. मग तो आपण भोगी आत्मसुख, अंतरीच देख निरंतर. हीच गुरु खूण
घ्यावी ओळखून संवाद करून मूकपणे. आता इथे ज्ञानेश्वर सांगतात. ज्ञानेश्वरांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ. ते कुठे बसलेले आहेत? समोर बसलेले आहेत. प्रत्येक वेळा ती त्यांच्याकडे बघतात गुरु म्हणताना. हिची गुरु कोण? हिचं गुरुकृपा, हाचं गुरुपदेश आणि हिचं गुरुपौर्णिमा. हे लक्षात घ्या. हिचं गुरु कोण? घ्यावी ओळखून संवाद करून मूकपणे. जीव परमात्मा एक होती जेठ, तेथे तू संतत स्थिर राहे. सकळ सिद्धाचा रावतो श्रीकांत म्हणजे विष्णू, ऐसे बोले तेथ ऐके राया. सिद्धांचा राजा कोण आहे? तो विष्णू आहे, कृष्ण आहे. तेव्हा तिथे तू आहेस ना, सेफ आहेस. संवाद केलास, आता शांत हो आणि ज्यांनी सांगितलं त्याच्यावर विचार कर. सकळ सिद्धांचा रावतो श्रीकांत, ऐसे बोले तेथ ऐके राया. आता पुन्हा एक कथा पुरातन देवजनार्दन सांगेल तो. पुढचा अध्याय. पुढच्या अध्यायात एक सनातन कथा देव सांगायला सुरुवात करणार आहेत. म्हणून ज्ञानेश्वर सांगतात ना, आज एवढं पुरे, पण उद्या हे सांगणार आहे. नीट लक्ष देऊ नाही का? आता हे सांगितलेलं आहे. आता पुन्हा एक कथा पुरातन देव जनार्दन सांगेल तो. तेथे पंडुसुत आशंका घेऊन कैसा भला प्रश्न विचारेल. ऐकोनी गंभीर बोलते रसाळ, सुखाचा सुकाळ श्रोतेयासी. म्हणून या भली येथ श्रोतेजनी जागृत करोनी ज्ञानवृत्ती. भोगावा संवाद श्रीहरी पार्थाचा, म्हणे निवृत्तीचा ज्ञानदेव. निवृत्ती गुरु आहे, त्याचा शिष्य कोण आहे? दास ज्ञानदेव. तो ज्ञानदेव तुम्हाला सांगतोय की आता तुम्ही हरी आणि पार्थ यांचा संवाद पुढच्या अध्यायात म्हणजे पुन्हा पुढे ऐका. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी तृतीयोध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.